आजच्या ज्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित मार्केटमध्ये माझे सहकारी सगळे संचालक, जुन्नर तालुक्यातले सर्व शेतकरी, व्यापारी आणि सर्वच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बंधू भगिनींनो, आजच्या पत्रकार परिषदेला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण छगन भुजबळ साहेब आले होते, मंत्री महोदय आणि अतुल शेठ बेनके त्यांच्याबरोबर आहेत, ते येणार होते, सतीलदादा शेरकर ते येणार होते इथे, म्हणून उशीर झाला, म्हणजे त्यामुळे थांबलो, परंतु ते भुजबळ साहेबांबरोबर तिथे गेले. आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण, प्रयोजन असं की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या संस्थेने नारायणगाव येथे, वारुवाडी येथे 10 एकर जमीन मागच्या आठवड्यामध्ये 10 दिवसापूर्वी खरेदी केली आणि ती खरेदी केल्यानंतर संस्थेने खरेदी केली, कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जुन्नरसाठी खरेदी केली. ती काय आमच्या संचालकांच्या वैयक्तिक कोणाचे नाही किंवा संजय काळेंच्या नावावर नाही. आणि ती खरेदी केल्यानंतर काही विरोधी संचालकांनी, 2-3 संचालकांनी किंवा काही व्यक्तींनी इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे मार्केट कमिटीबद्दल, संचालकाबद्दल, माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, व्यवहाराबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि ते जनतेला प्रत्यक्षात माहीत नाही आहे काय आहे आणि त्यामुळे त्याचा गैरसमज होतो. आणि म्हणून त्यासाठी अतुल शेठ बेनकेंबरोबर माझी चर्चा झाली, सतीलदादाबरोबर झाली, सहकाऱ्यांबरोबर झाली. सहकाराची तालुक्यातील लोकही म्हणायला लागली, साहेब आम्हाला माहिती आहे परंतु ते सत्य वस्तुस्थिती मांडली पाहिजे, कागदोपत्री मांडली पाहिजे. आणि म्हणून मार्केट कमिटीची होणारी बदनामी, त्या जाणीवपूर्वक होणारी बदनामी किंवा आपल्या संचालक मंडळाची, कृषी उत्पन्न बाजार समितीची होणारी बदनामी ही काही योग्य नाही, असं खरं तर आजपर्यंत जुन्नर तालुक्यात कधी झालं नाही. आणि म्हणून त्यासाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे. मी त्या क्लिप्स पाहिल्या, काही सगळं पाहिलं आणि तो गैरसमज दूर झाला पाहिजे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, विरोधक बोलतात ते काय आहे हे कळलं पाहिजे. त्यासाठी ही पत्रकार परिषद ही आता घेत करतो, त्याच्यातून ते सगळं व्यवहाराचं सगळं सांगतो. कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर ही पुणे जिल्ह्यातली अग्रगण्य बाजार समिती आहे. मी आज आपल्या आशीर्वादानं आणि माझे संचालक मंडळ आपण काम करतोय 8-10 वर्षापासून, विशेषतः 8-10 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर असेल, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा आणि बेले हे दोन्ही 5ही मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतात. 2004 साली मी सभापती असतानाच आपल्या जुन्नर तालुक्यातले शेतकरी बेंगलोर, दिल्लीला टोमॅटो न्यायचे, म्हणून इथं टोमॅटो मार्केट सुरू केलं. तुळशीराम शेठ आहेत, आता माझे संचालक आहेत, काही इथे आहेत, बरेचसे आहेत, सीताराम शेठ आहेत, अनेक मान्यवर आहे, आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे. आणि त्या मागणीवरून मार्केट सुरू केलं 20 वर्षापूर्वी. आज आपलं मार्केट, टोमॅटो मार्केट महाराष्ट्रातलं 2 नंबरचं मार्केट आहे. धना मेथी मार्केट, भाजीपाला मार्केट आपण सुरू केलं एक 5 वर्षापूर्वी, ते पण त्याला प्रचंड प्रमाणात भाजीपाला येतो. आणि धना मेथी मार्केट आपल्या इथं नारायणगावला आहे. इथे तुम्ही जर आता सकाळी पाहिलं असेल, सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल तर बीड, सातारा, सांगली, उस्मानाबाद, परभणी, पुणे जिल्हा, नुसता जुन्नर तालुका नाही, आपली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर माला असली तरी इथला माझा शेतकरी त्यांच्या टेम्पोमधून माल घेऊन येतो. 4-5 किलोमीटर टोमॅटोची लाईन लागते आणि सगळे आपले तिथं शेतकऱ्यांनी तो शिस्त लावल्यामुळे तिथं तो 12 वाजेपर्यंत टोमॅटोचा व्यापार होतो. त्याच्यानंतर तरकारीचा बाजार होतो 4 वाजेपर्यंत. सारंगशेट व्यापारी आहेत, धनेशेट पण आहेत व्यापारी आणि ते टोमॅटोचा पण व्यापार करतात, इथे लोक आहेत. नंतर परत 5 ते 10 वाजेपर्यंत धना मेथीचा व्यापार होतो. ही जागा 7 एकर आहे, ही आता आहे. पण 7 एकर असली तरी हे गोडाऊन, 2 गोडाऊन, टोमॅटोच्या पॅकिंग शेड आणि कार्यालय वगळता हातात 3.5-4 एकर जागा आहे. या 4 एकरात जवळजवळ 400-500 कोटीचा टर्नओव्हर होतो आणि एकूण 1000 ह्या 3 मार्केट चालतात. आणि म्हणून त्या काळात मीच मागे 13 एकर जागा पण मी माझ्या काळातच संपादित केली. आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्याकडून सांगून केली. ते सांगते बोलतो आता पण जागेची आवश्यकता काय हे सांगतो. ओतूरला देखील जर आपण पाहिलं, इथे आता अनेक आहेत, होंडराव आहेत, अनेक शेतकरी आहेत, आपण पाहिलं असेल व्यापारी आहेत. जागा पुरत नाही म्हणून मंगल कार्यालय विकत घेऊन तिथं आपण कांदा टाकतो. जुन्नरला धनेशेठ संचेती यांनी त्यांच्या गोडाऊन्स केल्यात, सारंगशेटनी गोडाऊन्स केले, बाहेर ते विदाटे आहेत, दुसरे जे व्यापारी आहेत, कबाडी आहेत, त्यांनी जागा घेऊन बाराकी बांधले, तिथे जागा नाही टाकायला, माल टाकायला नाही. आळे फाट्याला देखील मंगल कार्यालय आपण घेतली, तिथे माल टाकतो आणि जागेच्या शोधात आहे. इथे आपण जर पाहिलं असेल तर
हे अनिल शेठ मेयर असतील, हे सगळे जर इथले शेतकऱ्यांनी त्यांना टोमॅटो शेड्स भाड्याने दिलेले आहेत आणि तिथे पॅकिंग चालतं. कोठारीची जागा सुद्धा आपण धनामितीसाठी भाड्याने घेतलेली होती, मंगल कार्यालय देखील भाड्याने घेतलेले होते. म्हणजे सांगायचं हे की सर्व मार्केटला जागेची प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला तुटवडा आहे. कोणतीही संस्था असेल, विशेषतः शिक्षण संस्था, विशेषतः मार्केट कमिटी, त्याला जागेशिवाय त्याचा विकास नाही. आणि सुदैवाने तुमच्या आमची मार्केट कमिटीचे 5ही उपबाजार जोरात चालत आहेत. इथे नांदगावला तर परिस्थिती अशी आहे की प्रचंड प्रमाणात 3 मार्केट तुम्हाला म्हटलं तसं, इथे 400 कोटीचा उलाढाल आपली होती, 500 कोटीची उलाढाल, मी उलाढाल इथं नांदगावला होते. आणि म्हणून 7-8 वर्षापासून आपण जागेच्या शोधात होतो. तर तिथं आपण मागच्या पंचवार्षिकला देखील, ह्या निवडणुकीपूर्वी मागच्या पंचवार्षिक सांगतो, जागेच्या शोधात होतो, जागेची निकड आहे असं सगळं संचालकांचं मत झालं. आणि म्हणून 2020 साली 28 नोव्हेंबर 2020ला मागच्या संचालक मंडळाने ठराव केला की आपल्या सगळ्या मार्केटला, नुसते जुन्नर नांदगाव नाही, मंगेश शेठ, की जागेची आवश्यकता आहे. आणि म्हणून तशी पेपरला निविदा द्यावी आणि कोण जे जागा मालक असतील त्यांच्याकडून प्रस्ताव मागवावेत. आणि म्हणून 28 नोव्हेंबर 2020 साठी आपण जागांची मागणी केली होती. आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, संस्थेचे उपबाजार आवार नांदगाव करता नांदगाव ते आळीफाटा म्हणजेच पुणे नाशिक हायवे लगत असं स्पष्ट म्हटलं होतं, हायवे लगत जागा पाहिजे वगैरे असं म्हटलं होतं. परंतु दुर्दैवाने कोणते प्रस्ताव सादर झाले नाही. बेल्याला फक्त प्रस्ताव झालता, काहीतरी थोडासा होता जागेचा, आणि तो प्रस्ताव त्यांनी नाकारला. प्रक्रिया सुरू झाली होती म्हणून पुण्याने प्रस्तावच दाखल केले नाही कोणी. परत तुम्हाला एक महत्वाचं नम्रपणे सांगितलं पाहिजे की अगदी बरोबर आहे, 13 एकर जागा ती माझ्या काळातच मी खरेदी केली, आदरणीय आजींना सांगून ॲक्विशन केलं. त्यावेळी ॲक्विशन करता येत होतं, मला वाटतं 14-15 वर्षापूर्वी, लक्षात नाही माझ्या नक्की. ॲक्विशन म्हणजे आपण समजा तुमची कोणाची शेतकऱ्याची जागा असेल आणि पब्लिक पर्पजसाठी म्हणजे सार्वजनिक हितासाठी त्याची जरूर आहे, कारण ही निंबू शासकीय कृषी उत्पन्न बाजार समिती, तर त्याच्यावर आपण आरक्षण टाकू शकतो आणि शासनाकडून संपादित करू शकतो. परंतु आता ह्या गेल्या 8-10 वर्षामध्ये तुम्हाला कुणाही खाजगी व्यक्तीची जागा संपादित करता येत नाही. त्याच्याशी सामोपचाराने वाटाघाटी करून जी किंमत आहे 4 पट, मग रेल्वेला, विमानतळाला 5 पट, 6 पट, 7 पट रेडीनेसच्या दराने द्यायला लागते. ती जागा जी 13 एकर घेतली, काहींचं म्हणणं असं आहे की ती असताना काय, ती 13 एकर जागा संपादित केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 10 फूट ते 100 फूट उंचीपर्यंत मुरुम होता, टेकाडापर्यंत उडे नाले होते. मागच्या काळामध्ये ते मी 1.5 वर्ष सभापती नसताना याचा मुरुम काढला वगैरे काय ते तालुक्याला माहिती, मी त्याच्यात खोलात जात नाही. अजूनही राहिले. टॉवर लाईन आहेत, त्या टॉवर लाईनचे टेंडर काढले, टेंडर मंजूर झाले, परंतु कुणी टेंडर भरले नाही. त्या टॉवर हाय टेन्शन टॉवर 32 केव्हीच्या 11 केव्हीच्या टॉवर्स, ओढे नाले आहेत आणि सर्व्हिस रोड नाही. टोमॅटो मार्केटसाठी त्या ॲक्सेस 13 एकरला जो पाहिजे किंवा दुसऱ्या मार्केटसाठी सर्व्हिस रोड नाही. म्हणून आदरणीय तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आता विद्यमान खासदार मागच्या वेळेपासून आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केले. त्यांनी ते पत्रव्यवहार सगळी त्याचा पाठपुरावा केला, पण त्याला यश आलं नव्हतं. मागच्या वर्षी तिथे त्याला मंजुरी आली, त्या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्न, आणि हे राज्य शासनाचा केंद्र सरकारचा निर्णय आहे. इथं आदरणीय आजीबरोबर आपण काम करत असलो, माहिती सरकार असलं किंवा आपलं सरकार असलं तरी देखील हा नॅशनल हायवेचा विषय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत आहे, त्यांच्या अखत्यारीत नाही. परंतु दोन्ही खासदारांनी प्रयत्न केले, 13-14 वर्ष प्रयत्न झाले, ती मंजुरी आली. परंतु कोल्हे साहेबांना मी फोन केला होता, मला वाटतं विपुल शेठ आहे तिथं, रस्त्याचं काम झालं असेल, 500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, केवळ तो आपल्या सर्व्हिस रोडचं काम केवळ ते मंजूर करता येत नाही विधान साहेब. 500 कोटीचं टेंडर, एकत्रित टेंडरमध्ये तो एक रस्ता आहे, कोल्हे साहेबांनी सांगितलं, ते काम आता मला वाटतं थोडं सुरू झालंय. तिथला लेआउट जो आहे तो पण मंजुरीसाठी दिलेला आहे, तो हे आहे. ती 13 एकर जागा आहे. हे अडचणी तिथे आहेत की जागा घेऊनही केवळ ॲक्सेस रोड नसल्याने, मातीमुरुम असल्याने त्याचे आपण डेव्हलपमेंट करू शकलो नव्हतो. त्याचा लेआउट कधीच सँक्शन केलेला आहे. तिथे पण आपण चांगल्या प्रकारे मार्केट सुरू करतोय. आज 13 एकर ती जागा आहे. आज हे तुम्ही जर पाहिलं असेल, महाराष्ट्रातलं 2 नंबरचं तुमचं आमचं टोमॅटो मार्केट आहे. पुणे जिल्ह्यातलं धनामेथीचं 1 नंबरचं हे धनामेथी मार्केट आहे. खेड मंचरचं मार्केट इथं असताना, जवळ असताना 5-5, 7-7 लाख जुडे असतात. आज आमचे कमलाकर वाजगे शेतकरी हैराण झालेत की आज त्यांना शेड नाही.
तिकडे, त्यामुळे तात्पुरता शेड करण्याचा आम्ही निर्णय संचालक मंडळाने घेतला. आपण तिथे तात्पुरता शेड करतोय. आणि तरकारी देखील आपण पाहिली तर आज शिरूर पासून आपल्या जुन्नर तालुक्यातला आणि 2-4 तालुक्यातला आंबेगावचा सुद्धा तरकारीचा माल येतो. ही जागा पुरत नाही. 400-500 कोटीचा टर्नओव्हर आहे. आज या संदर्भात नाही म्हणेल की जागा म्हणजे ही 13 एकर काय आणि ही काय 7 एकर काय कमी आहे. आणि हा ठराव आपण मांडला आणि सगळ्या त्या दृष्टीने म्हणजे आता आपण याच्यावर बोलू. ही सगळे ठराव आहेत, येत आहे, जाहीर निविदा आहेत. मग नवीन संचालक मंडळ निवडून आल्यानंतर 25 जुलै 2023 मी पत्रकार मित्रांनो आपल्याला पहिलं क्लिअर करू शकतो. माझ्यावर छत्रपती बांधवांना पण सांगतो, मी सांगणं, माझ्या संचालकांनी सांगणं तोंडी, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका 1%. हे सगळे कागदपत्र हा सूर्य हा जयद्रथ, जसे अमर कोल्हे साहेब म्हणले, दूध का दूध का दूध, पाणी का पाणी, हे तुम्हाला मी सगळं देतो. हवेत मी वल्गना करणार नाही. तुम्हाला सगळं त्याचे देतो, सही शिक्क्याच्या प्रती देतो. मी हे सगळ्यांना तुम्हाला देणार आहे, सेट देणार आहे. तर 25 जुलै 2023 रोजी संचालक मंडळाची मीटिंग झाली नवनिर्वाचित, की ज्याच्यामध्ये जे विरोधी संचालक जे काय गरळ ओकतायत, विरोधी बोलतायत, चुकीचं सांगतायत, ते पण हजर होते. त्यांच्या सह्या त्याच्यात आहेत. त्यामध्ये विषय स्पष्टपणे होता की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरसाठी म्हणजे विषय नंबर 14 होता. संस्थेचे मुख्य बाजार आवार जुन्नर तसेच उपबाजार आवार नांदगाव, आळेफाटा, ओतूर व बेले येथील बाजार आवाराचे विस्तार व विकासाकरिता जागा खरेदी करण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे. सर्वच्या सर्व संचालकांनी एकमुखाने आपल्याला जागा खरेदी केली पाहिजे. तिथे जागा सरकारी नाहीये आणि म्हणून हा ठराव मंजूर केला. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, अशा प्रकारे संस्थेचे मुख्य बाजार आवार जुन्नर नांदगाव जमीन जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दैनिक वर्तमानपत्रात जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात यावी. त्यामुळे संस्थेत जमीन संपादन करणे अथवा जमीन खरेदी करणे सोयीचे होणार आहे, त्याचे सर्वांतून मान्यता देण्यात येत आहे. सूचक धोंडीभाऊ या सूचक धोंडीभाऊ सदाशिव पिंगट, अनुमोदक प्रीतम नंदकुमार काळे. या ठरावाला कोणीही संचालकांनी विरोध केला नाही. जागा संपादित कराव्यात, शासकीय असतील तर शासकीय, शासकीय नसेल तर जागा खरेदी कराव्यात असा ठराव केला. फक्त सांगितलं की शेवटी नियम आहे की परंतु वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध करावी. टेंडर मागवतो की ना आपण, निविदा त्याला म्हणतात मराठीत, त्या प्रसिद्ध कराव्या. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 8 ऑगस्ट 2023 आपण मागचं, तुम्ही सहकारात काम करणारी मंडळी आहात, सुशिक्षित आहात, बरेचशा सोसायटी, आपण पण मंडळ पत्रकार मंडळी, की मागच्या सभेचं प्रोसिडिंग पुढच्या सभेत कायम होतं. जर एखाद्या संचालकाला विरोध करायचा असेल एखाद्या ठरावाला, तर तो म्हणतो की माझा या ठरावाला मागच्या विरोध आहे किंवा मी हजर नव्हतो, त्याला विरोध नोंदवा आणि मग प्रोसिडिंग कायम करा, इतिवृत्त कायम करा. त्यानंतर 8 ऑगस्ट 2023 दुसरी मीटिंग झाली जागा खरेदी करण्यानंतरची. त्या 8 ऑगस्ट 2023 मागच्या सभेचे प्रोसिडिंग कायम करण्यास मान्यता देण्यात आली. सूचक संतोष ज्ञानेश्वर चव्हाण, अनुमोदक पांडुरंग बाबुराव गाडगे. म्हणजे खरेदी करण्याच्या प्रोसिडिंग जे आहे करण्यात यावी ते दुसऱ्या मीटिंगला कायम झालं. त्याला मान्य जमीन खरेदी करू नये, 13 एकर जागा आहे, खरेदी करण्याची आवश्यकता नाही असं काही नाही, ते मान्यता झाली. सूचक ही नावं तुम्हाला दाखवली. त्यानंतर मागाशी म्हटल्याप्रमाणे जाहीर निविदा द्यावी, सकाळला वृत्तपत्रात द्यावी असं म्हटलं. आपल्याला माहिती आहे मी कोणाचा कमीपणा करत नाही. लोकमत, पुढारी, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता ही महाराष्ट्रातली, मी कमी नाही लेखत कोणाला, महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त खपाची वृत्तपत्र आहेत हे आपल्याला माहिती आहे. दुसरी सुद्धा आहेत, मी असं कमी नाही लेखत, तुम्हाला हे सांगतो. आपण एखादा कोणता अगदी पुणे मुंबईचं माझ्या तुमच्या पत्रकार बांधवाला सोडून सकाळ वृत्तपत्रात, दैनिक सकाळ मराठीचं वृत्तपत्र, इंग्लिश नाही, त्या दैनिक सकाळला किती तारखेला कुठे 10/7/24 रोजी आपण निविदा दाखल करण्याबाबत जाहिरात दिली. संस्थेत जागा जमीन खरेदी करण्याबाबत निविदा जाहिरात स्पष्ट. ते पण जागा जमीन खरेदी करण्याबाबत निविदा जाहिरात, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर जिल्हा पुणे. आणि त्याच्यामध्ये ते वाचतो जरा, जरी महत्वाचं जरी असलं निविदा तर कशी होती. कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
या संस्थेच्या मुख्य बाजार आवार जुन्नर, उपबाजार आवार नारायणगाव, उपबाजार आवार आळेफाटा, उपबाजार आवार बेले या बाजार आवारांचे विकास व विस्तारासाठी खाली नमूद ठिकाणी, लक्षात घ्या, खाली नमूद ठिकाणी व क्षेत्राची जागा म्हणजे किती पाहिजे आणि कुठे पाहिजे, क्षेत्राची जागा जमीन मालकी हक्काने संस्थेस खरेदी करावयाची असून त्यासाठी संस्थेच्या वतीने जमीन मालकाकडून मोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत. मालकी हक्काने स्पष्टपणे खरेदी आणि कुठे पाहिजे काय. आता बाकीचं सुद्धा आहे, जुन्नर ते नारायणगाव हायवे सगळं, आळेफाट्याला नाशिक हायवे सगळं लिहिलंय. इथं विषय जो जो उपस्थित झालाय नारायणगावचा म्हणून तो नारायणगावचा बोलतो. 2 नंबर आपण असं केलंय, तिथं म्हटलंय स्पष्टपणे कुठे जागा पाहिजे बा. कारण आता नारायणगावला पण आता तिकडे आहे, पण म्हणजे कुठे जागा शेवटी संस्थेच्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांना हायवे लगत उपयोगाची पाहिजे, मार्केट चालण्याच्या दृष्टीने उपयोगाची पाहिजे. कुठं नारायणवाड्याला म्हटलं किंवा आणि त्याच्याकडे ठाकर वस्तीत म्हटलं जागा जरी मिळाली तरी उपयोग नाही. मग 2 नंबरला संस्थेचे उपबाजार आवार नारायणगाव करिता पुणे नाशिक हायवे लगत, नारायणगाव मांजरवाडी रोड लगत, नारायणगाव खोडद रोड लगत 5 ते 15 एकर जागा जमीन पाहिजे असं स्पष्ट नमूद केलं. बाकीचं सुद्धा आळेफाट्याचं वगैरे सगळं आहे. आणि त्यांनी जे कोणी मालक असतील जमीन मालक त्यांनी, हा ते महत्वाचं परत लक्षात घ्या, तारीख लक्षात घ्या, टेंडरला नोटीस असते, मुदत असते. सदर निविदा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत दिनांक 10/7/24 पासून ते 17/7/24 पर्यंत प्रत्यक्ष दाखल कराव्यात. निविदा दाखल करणाऱ्या जमीन मालकांना निविदा उघडण्याच्या दिवशी समक्ष चर्चेसाठी बोलविण्यात येईल. म्हणजे त्याला मुदत असते, तर ती आपण 7 दिवसाची 10/7/24 ते 17/7/24 दिली होती. त्यानुसार निविदा मागवल्या. त्याला काय झालं मग, हा, आणि मग 13/8 निविदा प्राप्त झाल्या. 13/8/24 ला टेंडर ओपन केले सभागृहात सर्व संचालकांसमोर निविदा ओपन केल्या. त्यालाही विरोधी संचालक सुद्धा म्हणजे आरोप करणारे संचालक म्हणेल मी सन्माननीय संचालक हजर होते. हा त्याच्यावर पण साहेब ते सांगतो ना. हा, त्या ज्या निविदा आल्या त्या निविदेवर सर्व उपस्थित संचालकांच्या सह्या आहेत. निविदा रकमा ज्या दिल्या त्याच्यावर विरोधी संचालक आरोप करणाऱ्या संचालकांच्या सुद्धा सह्या आहेत. आता तुम्हाला सांगतो, येस ते वाचतो ना, आता ते वाचतो ते निविदा. हा, आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्व सन्मान्य संचालकांना माहिती आहे, बंधूंना माहिती आहे, ही खरेदीची निविदा झाली. परंतु कोणती संस्था असेल, राज्य संस्था असेल, शिक्षण संस्था असेल, दुसरी कोणती संस्था असेल, आज तुम्ही औट्यासोला काम करता सर, वाणी साहेबांनी सोसायटीत काम केलं, आपण सोसायटीत काम करता, कोणत्या संस्थे ट्रस्टमध्ये काम करता. निविदा म्हणजे ही तारीख ते ही तारीख, त्या तारखेपर्यंत ज्यांनी मोरबंद निविदा दाखल केल्या, बांधकामाच्या असो जमीन विक्रीच्या असो, त्यांचाच विचार केला जातो. निविदा संपल्यानंतर ती निविदा मोठी जास्त किमतीची होती, सोयीची होती, कमी होती याचा विचार केला जात नाही, कायद्याने करता येत नाही. म्हणून तर ते निविदा, आणि हे शासनाचे नियम आहे, आपले नाही. आणि त्यावेळी तो ज्या निविदा प्राप्त झाल्या त्या सगळ्यात महत्वाच्या तुम्हाला सांगतो. किरण दाते व जितेंद्र पवार बेले येथे त्यांनी जागा दाखवली, नगर कल्याण हायवे लगत बेले बाजार तळ. आता बेलेची लोक असतील मंडळी आहेत, आपण इथं आम्हाला सांगतो. जमीन 83 गट नंबर 83चा 5, त्याची किंमत त्यांनी सांगितली 5,55,77,000. किती होती ती? 83 गुंठ्यांचे किती सांगितले? हा, 55,77,000. तेच म्हणलं, असं काय झालं? 5,57,75,870 म्हणजे कसं लाख पडलं? ठीक आहे, 83 गुंठे बेलाला बरं का. कशी 7 लाख गुंठा, 7 लाख रुपये गुंठा कुठं? बेल्या आनेला. हा, नंतर सुनील विठ्ठल गुंजाळ, मुप बेले, तालुका दोन, जिल्हा पुणे. हे गुळुंजवाडीचेच ना सुनील विठ्ठल, तेच असतील.
वेलात जवळ 27 गुंठे जागा त्यांनी रेट सांगितला 8 लाख रुपये प्रति गुंठा. किती? 8 लाख. नंतर सुनील सीताराम आरोटे मुपो बेले तालुका जुन्नर जिल्हा पुणे नगर कल्याण हायवे लगत 84 गुंठे आण्याला आणे हद्द संपल्यावर गाव संपल्यावर तिथं आहे 7-12 पण आपला आहे. तर आण्याला 2-3 ती 5 लाख रुपये गुंठा सांगितली आण्याला म्हणजे गाव सोडल्यानंतर. नंतर आनंद राजेंद्र कोठारी वारोवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे नांदगाव मांजरवाडी रोड लगत पुणे नाशिक हायवे पासून अर्ध्या किमी अंतरावर आणि अष्टविनायक रोडला लागून जेजुरी अष्टविनायक जो आहे 10 एकर मला वाटतं हीच आहे का काय मग याचा विषय. हा ही जागा जे आहेत त्याचा रेट त्यांनी दिला इथं कोट केला प्रति गुंठा 8,50,000 रुपये. किती? निविदेत. नंतर अभय दिलीप कोठारी मुप वारोवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे नांदगाव जुना पुणे नाशिक हायवे रोडला लागून तो पण अष्टविनायकला लागून नाही मला वाटतं इथे लागून 80 गुंठे पुन्हा नाशिकला आहे लागून 80 गुंठे 2 एकरचे 1 2 3 20 लाख रुपये गुंठा. किती? 20 लाख रुपये गुंठा. नंतर आनंद राजेंद्र कोठारी मुप वारोवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे नारायणगाव मांजरवाडी रोड लगत अष्टविनायक रोडला लागून या 143 गुंठे 15 लाख रुपये गुंठा. किती? 15. या निविदेशिवाय कोणत्याही निविदा प्राप्त झाल्या नाही. सगळ्यात महत्वाचं ते मुदत संपली आणि सगळ्यांच्या पुढे टेंडर ते ओपन केले. सर्व संचालकांच्या टेंडरवर त्या याच्यावर सह्या आहेत आणि त्याच्यावर असं ठरलं की हे जे टेंडर जे ओपन केलेत तर त्या जागा ज्या इथं दिल्यात त्या जागा सर्व संचालकांनी समक्ष तळपाणी करावी, जागेवर जावं, कोणती जागा कशी आहे हे पाहावं असं ठरलं आणि मग त्याप्रमाणे वाटाघाटी करण्यासाठी त्यांना नंतर कळवावं. पण प्रथमतः आता न बोलवता टेंडर ओपन केले. प्रथम पहिल्या जागा बघाव्या कशा आहेत त्या आणि त्याला मान्यता देण्यात येते. प्रकाश नानाभाऊ ताजने सूचक, अनुमोदक पांडुरंग बाबूराव घाटगे. आणि मग जागा बघण्याचं ठरलं, स्थळ पाणी करण्याचं ठरलं आणि मग 22/8/24 रोजी मीटिंगमध्ये ठरल्यानुसार सन्मान्य तक्रार करणारे, आरोप करणाऱ्या विरोधी संचालकासह सर्व संचालकांनी या सर्व जागांची स्थळ पाणी केली 22/8/24 रोजी. त्याच्यावर त्यांच्या सह्या आहेत स्थळ पाणीच्या. 22/8/24 लाच केली. येस. नुसतं नाही तर शासनातर्फे मान्य असिस्टंट रजिस्ट्रार साहेब कोऑपरेटिव्ह सोसायटी जुन्नर गजेंद्र देशमुख साहेब हे आपले सन्मान्य संचालक असतात पदसिद्ध. मग त्यांना देखील याची माहिती दिल्यानंतर त्यांनी 16/12/24 रोजी शासनाच्या वतीने असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून या कॅपॅसिटीत आपण पण त्यांना प्रस्ताव दिले. त्यांनी सुद्धा त्या जागेची स्थळ पाणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं कोट केलेलं आहे. जागा योग्य अयोग्य ते सगळं त्याचा अहवाल, स्थळ पाणी अहवाल गजेंद्र देशमुख साहेब हा यांचा देखील 16/12/24 हा इथे आणि 13/12/24 पण केली आपण. 13/12/24 केली. नंतर तो 16/12 अहवाल दिला. 13/12/24 असिस्टंट रजिस्ट्रार साहेब गजेंद्र देशमुख यांनी स्थळ पाणी केली सर्व जागांची. त्याच्यात त्यांनी सांगितलं हे अजून आता थोडं मागं पुढे झालं. या स्थळ पाणीचं मी बोलतो तो मागं एक खरं परत आपण जागा पाहिली होती, फायनल नव्हतं केलं. 10/9 ना. ते सांगतो. पण आता हे सांगू का यांचं त्यांनी रिपोर्ट दिला तो ते थोडंसं 10/9 होते सांगतो परत. त्या स्थळ पाणी अहवालामध्ये जो निष्कर्ष काढला, जो अभिप्राय दिलाय असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी जुन्नर यांनी की मालकी हक्काने जागा जमीन खरेदी करणे गरजेचे व आवश्यक आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते. बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे होईल. तसेच सरजी जागा समतल आहे, तसेच नांदगाव उपबाजार आवारापासून पुणे नाशिक हायवेपासून जवळ असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीची आहे. म्हणजे आता जी हे करतो ती मालकी हक्काने जागा जमीन खरेदी करण्यास मान्यता देण्यास हरकत नाही असे माझे मत आहे.
हे आता तुम्ही आता 10/9 ना, नाही 29 सप्टेंबर कोणतं हे काय, नाही 29 सप्टेंबर काय, 10/9चं काय झालं. हा आता यानंतर हे झालं, जागा पाणी झाली. तुम्हाला सांगितलं प्रस्ताव कोणाचे आले ते सांगितले, दुसरे कोणाचे नव्हते आले. 10/9 किती 24च्या मीटिंग मध्ये या लोकांना वाटाघाटी करण्यासाठी बोलवलं होतं. ते काय म्हटले, जागा पाहावी, जागा पाहिली आणि पुढच्या मीटिंगला वाटाघाटी करण्यासाठी बोलवा म्हणून आपण त्या जे मूळ मालक आहेत त्यांनी प्रस्ताव दिले त्यांना बोलवलं होतं. एक वर पंखा लावा जरा, एक वर लावा पंखा. सगळ्यांना बोलवलं होतं ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव दिले. मागाशी म्हटल्याप्रमाणे जागा पाहिल्या निगोशिएशनसाठी, म्हणजे तुम्ही निविदेत ही किंमत दिली परंतु प्रत्यक्ष किती पाहिजे काय पाहिजे त्यासाठी बोलवलं संचालकांपुढे. तर त्यावेळी जमिनीच्या रकमेबाबत त्यांना वाटाघाटी करणे असं बोलवण्यात आलं असता त्या ठिकाणी माऊली खंडागळे, भास्कर गाडगे बरोबर ना, यांनी सांगितलं की नाणगावला अजून 2 जागा आहेत आणि त्या जागा बघून घ्याव्यात. आणि त्यामुळं आम्ही संचालकांनी सगळ्या विषय वाटाघाटीचा असताना देखील वाटाघाटी न करता विषय स्थगित ठेवून मग तुषार शेट म्हणले सगळी चर्चा झाली आमची. म्हटलं जर चांगली जागा मिळत असेल, स्वस्त मिळत असेल तर माऊली खंड म्हणतात, भास्कर शेट म्हणतात त्या जागा बघून घ्याव्यात असं आमचं ठरलं. मग चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्व संचालकांमध्ये चर्चा विनिमय होऊन असे ठरले की उपस्थित संचालकांपैकी अर्ज आल्या व्यतिरिक्त, लक्षात घ्या, अर्ज आल्या व्यतिरिक्त म्हणजे निविदा प्राप्त झाल्या व्यतिरिक्त अजून जागा सुचविल्याने सदर जागांची देखील स्थळ पाहणी दिनांक 12/9/24 रोजी करण्यात यावी व त्या पाहणी कामी सर्व संचालकांनी उपस्थित राहावे. सदर जागांची पाहणी केल्यानंतरच सदरचा विषय चर्चेसाठी पुढील सभेत ठेवण्यात यावे असे सर्वांचे ठरले. सूचक तुषार शिवाजी थोरात, अनुमोदक पांडुरंग बाबूराव गाडगे. आणि नुसतं नाही, त्याच्यावेळी याच्यात असेल कदाचित भास्कर शेठ गाडगे म्हणाले की जर 12/9ला पाहणी करायला कोणी आलं नाही त्याचा विचार कोणाचा होणार नाही, कोणचं मत ऐकलं जाणार नाही. त्यामुळे सगळ्या संचालकांनी काळजीपूर्वक जागा बघायला या, हे निविदेनंतरच्या जागा बघायला या, त्याप्रमाणे ठरलं. ही कोणती आता परत ही त्यावेळी काय केलं नाही ते हा, आणि मग ती 12ला जागा पाहिल्या ते दे ना, 12ला जागा पाहिल्याच हा. मग त्यावेळी सगळ्या संचालकांनी जागा पाहिल्या, त्यांनी दाखवली. याच्यात काय नाही ते दाखवा ना मला जागेचं, ती जागा कोणती काय कोणती हेच का. नाही त्याच्यात कोणती जागा कशी कोणती कशी ते आलं का. हा आलं येस आलं. मग नंतर 29 सप्टेंबर 2024 ही सगळ्यात महत्वाची मीटिंग आहे. यावेळी त्या जागा सन्मान्य संचालकांनी सुचवलेल्या पाहण्यात आल्या. पूर्वी जागा पाहिल्याच होत्या आणि मग ह्या दिवशी मीटिंग वाटाघाटीसाठी बोलवण्यात आली. त्यावेळी आपले सन्मान्य संचालक भास्कर गाडे, माऊली खंडागळे इथं त्याने आले. मग ते तोडकरी म्हणून कोण एजंट होते गृहस्थ, त्यांच्याबरोबर आम्ही सगळेजण गेलो हायवेला. आणि तिकडे नाणगाव हायवेला आपल्याला माहित असेल कोण आता इथं विपुल शेट आहेत का, फुलसुंदर कंपनीची जागा आहे, गट नंबर 32/2. ती जागा दाखवली. त्यांनी सांगितलं 400 फूट फ्रंट आहे आणि 10 एकर का 12 एकर जागा आहे. मग ती जागा बघितली आम्ही. आपणही जाऊन बघा, माझं मुद्दाम आपल्याला एक विनंती आहे. आणि ती जागा दाखवली हायवेला आहे म्हणे. ते तोडकरी, गणपतराव फुलवडे आणि अजून कोणतरी एक तिसरा मालक माहित नाही मला, गरुड अशा तिघांची जमीन आहे. मग जागा मालक उपस्थित होते. ते म्हणे मला सगळा अधिकार दिला माझ्या वतीने. ते माऊली शेठच म्हणले चला हे तोडकरी त्यांनी आणले, त्यांच्या मागच आम्ही गेलो, माऊली शेठच्या मागं, तोडकरीच्या मागं सगळे संचालक गेलो. ती जागा दाखवली. तिथं जागा पाहिल्यावर ती 20 फूट 15 ते 20 फूट खोल आहे, ओढा झुरी आहे. आपण पहा 400 फूट फ्रंट नाही, 100 फूट फ्रंट आहे आणि 7-8 एकर पण जागा नाही. ती खाली बघा 20 फूट खोल आहे, नदी झुरी आहे. मी म्हटलं झुरी आहे का, नाही म्हटलं ती लेवल केली झुरी नाही. आपण पहा हा हे काय आहे नाही हे काय हेच ना 54 हेच हा.
आणि त्याचा रेट विचारला. ठीक आहे म्हटलं बघू ही कोणाची नाही म्हणली. आता लेवल केली 400 फूट आहे. तुम्ही बघा तिथं ओढा जोरी आहे, 20 फूट खोल आहे. असं परत मुद्दाम बघा जरा ती. बरं म्हटलं ठीक. म्हणलं रेट काय त्याचा? म्हणले 12 लाख रुपये गुंठा. किती? 12 लाख रुपये. ठीक आहे. ती जागा बघितली. ती जागा बघून म्हटलं कुठं जायचं? माऊली शेठ पुढं, तोडकरी त्यांच्याबरोबर, सगळं संचालक मंडळ त्यांच्या मागं. मग म्हणले ठुसेच्या तिथं पुन्हा नाशिक हायवेला कोणतं ते हॉटेल आहे त्याच्या पुढे गेलो, माऊली हॉटेल, त्याच्या पुढे गेलो तिथं. बरं म्हणले इकडं काय ही जागा? म्हणले ही सगळी 12 का 13 एकर जागा आहे म्हणले, नाही का? बरं त्याचं 13 एकर जागा आहे. मग ते काय? म्हणले चला वर. मग आम्हाला पाऊल वाटेन नेलं. आमच्या आरती नाही होत्या, सगळं होतं, आम्ही महिला संचालक होती. मग पाऊल वाटेन नेलं. कुठून? आपली जनावर नेतो ना आपण, ते पाऊलवाट, जनावरांचीच पाऊलवाटी. ते पाऊलवाटेन नेलं वर. 500-700 फूट गेल्यावर, 500-700 फुटापेक्षा 1000 फूट गेल्यावर. पण पुढं फ्रंटला दुसरे मी विचारतो ते काय नेलं? ते म्हटलं इकडं कुठं? आणि हे बघा ही जागा मागची, म्हणजे हे नाही तर ही जागा म्हटले 12-13 एकर सगळी डोंगराची मागची जागा आपली ही पाऊलवाट आहे. आणि पुढं जे आहे म्हटलं पुढचं काय? तिथं तो मेन रोड आहे म्हटलं, तो नांदगावला जाणारा, कचरा डिपोला जाणारा. नाही म्हटले ते काय नाव आहे त्यांचं? नाही, प्रशांत कांकरिया यांची जमीन आहे ती 4-5 एकर. आणि ते आपल्याला जमीन देणार आहेत. त्यांनी शब्द दिला. आणि मग रस्ता होईल आपल्याला महादुशेठ, मग रस्ता होईल. म्हणजे इथं काकऱ्याची जमीन 5 एकर, इथून आम्ही पाऊलवाटेने आलो इकडं. आणि मग ही 12 एकर जमीन 100 फूट उंच. तिथं टॉवर लाईन आहेत, ओढे नाले झरे आहेत. ओढे नाले झरे बुजवता येत नाही आपल्याला, पाण्याची सोय नाही. आणि ते म्हणले ना ते देणार आहे आपल्याला. मग त्याचे रेट विचारला काय? 6 लाख रुपये. किती? 6 लाख रुपये. तुम्ही ती पण जमीन बघून या. गुंठा 2.5 एकर जागा प्रशांत काकरे या नावाच्या व्यक्तीची असून त्यांनी मला सदर जमीन विक्री करण्यास सांगितले असून ते जमीन देण्यास तयार आहेत. तोडकरींनी सांगितलं. सदर जमिनीचा फ्रंट व अंदाजे 400 ते 500 फूट असून त्याचा गट नंबर 100चा 4 आहे असा असल्याचे सांगितले. सदर जमिनीची रुंदी अंदाजे 250 ते 300 फुटापेक्षा जास्त असून त्या पलीकडे 12 ते 12.5 एकर क्षेत्राची जमीन मंडले नामक व्यक्तीच्या मालकीची असल्याचे सांगितले. म्हणजे जे देणार ते सभापती व सर्व संचालकांनी सदर मंडले यांच्या मालकीच्या वारवाडी नांदगाव येथील गट नंबर 100चा 2, 100चा 3 या जमिनीत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता सदर जमिनीला रोडपासून सद्यस्थिती जाणे येण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचा रस्ता नाही, म्हणजेच जमिनीला ॲक्सेस नसून सदर जमिनीमध्ये जनावरांना जाणे येण्यासाठी 3 ते 3.5 फूट रुंदीचा ओढ्यातून पाऊलवाट आहे. याशिवाय सदर जमीन ही ग्राउंड लेवल पासून 40 ते 100 फुटापर्यंत वाढत जाऊन उंचीवर असून सदर जागेमध्ये नैसर्गिक अनेक पाण्याचे झरे व ओढे आहेत. याशिवाय सदर जागेमधून हाय टेन्शन अति उच्च दाबाचे टॉवर 11 kV 33 kV लाईन केलेली आहे. त्याचप्रमाणे सदर जमिनीजवळ अगदी थोड्या अंतरावर नांदगाव वाडवाडी गावचा संपूर्ण कचरा टाकण्याचा कचरा डेपो आहे. त्यामुळे सदर ठिकाणी दुर्गंधी व माशाचा उपद्रव असल्याचे दिसून आले. हे सगळी चर्चा झाल्यानंतर मग ह्या जमिनी नाकारण्यात आल्या. आणि मग इथं ह्या आण्याला बेलेल्या जमिनी होत्या त्या लांब होत्या. इथं बघायचं म्हटलं त्याच्यात म्हटलं की तशा वेळेला सर्व दोन्ही जागांची प्रत्येक स्थळ पाणी श्री ज्ञानेश्वररावजी खंडागळे भास्कर गडगे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या दोन्ही जागा इस्टेट एजंट श्री विकास तोडकर यांनी दाखविल्या. जमिनीचे मालकही हजर नव्हते. हे प्रोसिडिंगला आहे. हे कोणी नाकारलेलं नाही, याला कोणी विरोध केलेला नाही. हे प्रोसिडिंग कायम झालेलं आहे. प्रोसिडिंग मध्ये त्याच्या कॉपी देतो तुम्हाला मी. आणि नंतर हे सांगतो आहे 58 हे ना साधू केले नाहीत. हा त्यांना लेखी प्रस्ताव द्यायला सांगितले होते. परत तुम्हाला तोडकरींना मालकी हक्क तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी द्या 4 दिवसात ते सांगितलं होतं. एवढं करू नये म्हणजे डायरेक्ट नाकारले नाही आपण. ते त्यांनी वेळेत दिले नाही. कोणी दाखवेल समजा मी विकायचं मला अधिकारपत्र आहे आणि मला हे रेट आहे म्हटलं दाखवा 7-12 द्या सगळं द्या. ते दिले नाही. ते प्रोसिडिंगला आले. आणि ती जागा 8 एकर सुद्धा नसल्याचे निष्पन्न आले. ती जागा 1 हेक्टर 49 आर इतकीच आहे. किती म्हणजे किती एकर झाली ती? 2.5 एकर 3.5
आपल्याला आपण निविदेमध्ये म्हटले 5 ते 15 एकर, 5 ते 15 एकर. त्यांनी सांगितलं आमची जागा इतकी इतकी आहे. हा, आता मग सगळ्यात जे ठरलं ते झालं. त्यामुळे सगळा ओळापोळ झाला. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मग त्या जागा सगळ्या संचालकांनी पाहिल्या होत्या. आपण फायनल केलं नाही. निविदा ज्यांनी दिलेल्या त्यांच्या जागा या पाहिल्या, ह्या ज्या तुम्हाला म्हणालो या रेकॉर्डला आहेत ते झालं. आणि मग वाटाघाटीसाठी ठरलं ज्या बाकीचे राहिलेले उर्वरित ज्या सिलेक्ट केल्या आपण त्या. आता ते तुम्हाला दोनच त्याच महत्वाचे, मग बाकी थोडं आहे. हा, मग कोठारीनं वाटाघाटीसाठी बोलवलं. हे बघा, त्यावर जमीन मालक श्री कोठारी यांनी त्यांना बोलवलं. त्यांनी रेट आपला तिथं काय सांगितलं होतं, किती 8.5 लाख का 9 लाख ना, 8.5 लाख. त्यांना सभागृहात वाटाघाटीसाठी बोलवलं. 2 भावांची जागा आहे ती संयुक्त. त्यावर जमीन मालक श्री कोठारी यांनी सदर जागेचा सरकारी रेडिरेकनाचा दर प्रति गुंठा ₹2,01,000 असल्याचे सांगून सभागृहात बरं का हे लक्षात सन्माननीय आपण उपस्थित बांधतो. सर्व संचालकांसमोर विरोधी संचालक आरोप करणाऱ्या संचालकांसह हे असल्याचे सांगून तसा दुय्यम निबंधक नांदगाव यांचा दाखला हजर केला. तसेच सदर जमिनी शेजारील शासनाने पुणे नाशिक हायवेसाठी संपादित केलेल्या शेजारील शेतकऱ्याला सन 2021-22 मध्ये 15 गुंठे क्षेत्रास प्रति गुंठा ₹7,11,000 नुकसान भरपाईचा सक्षम प्राधिकारी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 13 यांचे नुकसान भरपाई आदेशाचं पत्र हजर केलं. ते आपल्याकडे पण आहे, मी देणार आहे ते. कधी 22 साली नुकसान भरपाई किती, 7,11,000 शासनाची सरकारची गुंठा हजर केले. त्याचप्रमाणे जमिनीच्या मालकी हक्क दर्शवणारे 7/12चे उतारे, 8चे उतारे, फेरफार, सर्च रिपोर्ट, सही शिक्क्यांचे नावाचे जमिनीचे नकाशे हजर केले. त्याचप्रमाणे शासन मान्यता प्राप्त व्हॅल्यूर यांचा विक्री करावयाच्या 10 एकर क्षेत्राचा मूल्यांकनाचा दाखला हजर केला व सदर व्हॅल्युएशन प्रमाणे जमिनीची किंमत प्रति गुंठा ₹8,50,000 असल्याने, म्हणजे सरकारी व्हॅल्युएशनच्या ते सांगतो मी. रेडिरेकनर वेगळा, शासकीय तो 2,01,000, पण सरकारी व्हॅल्यूवर जे नेमतात ते सरकारी व्हॅल्यूवरचा दर ₹8,50,000 गुंठा असल्याने प्रति गुंठा ₹8 लाख तरी मला मिळावी अशी मागणी केली. त्याच्यानंतर संस्थेचे संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी जमीन मालक यांच्याबरोबर सभागृहात समक्ष चर्चेत व वाटाघाटीत उपस्थित सर्व संचालकांसमोर प्रति गुंठा ₹6 लाख दराने जमीन खरेदीत द्यावी अशी मागणी केली. त्यावर जमीन मालक यांनी रक्कम ₹7,75,000 प्रति गुंठा मिळावे असे सभागृहात सांगितले. त्यावर सभापती संजय काळे यांनी इतकी किंमत देणार नाही, किंमत जास्त होते, तुम्ही प्रति गुंठा ₹6,50,000 या दराने जमीन द्या असे सांगितले. तथापि बरीच चर्चा झाल्यानंतर जमीन मालक यांनी प्रति गुंठा ₹7,51,000 अक्षर ₹7,51,000 जमीन विक्री किंमत मिळावी अशी मागणी केली व या किमतीशिवाय कमी किमतीत मला जमीन विक्री करणे परवडणार नाही. सरकारी व्हॅल्युएशनच ₹8,50,000 प्रति गुंठा आहे. माझ्या जमिनीसाठी वगैरे ते सगळं झालं, म्हणजे किंमत इतकी आहे तरच आहे. मग निवृत्ती मुरली चर्चा झाली आणि शेवटचं परत महत्वाचं ते आणि मग काळे साहेबांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता आम्हाला सांगा तुम्ही काय येते, नाहीतर आम्ही व्यवहार मोडून टाका, आम्ही काय करणार नाही. सगळ्यांनी यांनी सांगितलं. पांडुरंग गाडगे सगळ्यांनी 7,11,000 मागणी केली. यावर जमीन मालक खाली येऊन यावर जमीन मालक श्री सुरेश राजेंद्र कोठारी, श्री आनंद राजेंद्र कोठारी यांनी व श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी वाटाघाटीमध्ये वर चर्चा आणती, म्हणजे आपल्या संचालकाला आम्हाला सगळ्यांनी विचारून सुचवलेली प्रति गुंठा ₹7,11,000 विक्रीचा प्रस्ताव व जमिनीचा दर मान्य असल्याचे मान्य व कबूल केले. एक मिनिट, याच्यावरच वाचतो ना, थांबा. याच्यावरती पूर्वी त्यांनी सांगितलं, एक मिनिट थांबा, हे नाही इथलं वाचतो, मग इथं फायनल. हे बघा, नाही एक मिनिट. संस्थेचे संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी सर्व संचालकांना उद्देशून सांगितले व विचारले की, म्हणजे सन्माननीय विरोधी संचालक सुद्धा, जमीन खरेदी घ्यायची आहे ना,
तरच मी संचालकांच्या वतीने बोलतो. परत केलं त्यांनी, तरच वाटाघाटी करतो. सगळ्या संचालकांना विचारलं. यावर्षी ज्ञानेश्वर माऊली खंडागळे, संतोष ज्ञानेश्वर चव्हाण, भास्कर गेरबाव गाडगे या संचालका व्यतिरिक्त उपस्थित सर्व संचालकांनी श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांना तुम्ही शेवटची खरेदीची ऑफर द्या व किंमत ठरवा, त्यास आमचा पाठिंबा आहे असे सांगितले. त्यावर संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी प्रतिगुंठा रुपये 7 लाख या दराने जमीन खरेदी घेण्याची मागणी जमीन मालक कोठारी यांना केली. सदर जमीन विक्रीची किंमत रुपये 7,25,000 एवढी द्यावीच अशी प्रतिगुंठा एवढी द्यावी अशी सर्व संचालक मंडळाला विनंती केली. कोणी कोठारींनी. संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी जमीन मालकांना असे सांगितले की मी शेवटचा सुवर्ण मध्य काढतो, तो तुम्हाला ऐकावा लागेल असे सांगून त्यांनी प्रतिगुंठा रुपये 7,11,000 या दराने संस्थेला जमीन विक्री करावी ही आमची फायनल ऑफर आहे. यापुढे मी बोलणार नाही असे सांगितले. त्यावर सभापती संजय काळे, प्रकाश ताजने, पांडुरंग गाडगे यांनी सदरची जमीन दराने खरेदी देण्यास हरकत नाही असे जमीन मालकांना सांगितले. याबरोबर सभापती स्पष्ट केले की संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिगुंठा रुपये 7,11,000 इतक्याच रकमेस आम्ही जर जमीन खरेदी करण्यास तयार असून ही आमची शेवटची व लास्ट ऑफर असल्याचे सांगून यापुढे 1 रुपया देखील वाढून मिळणार नाही, अन्यथा आम्हाला व्यवहार करावायचा नाही असे सांगितले. निवृत्ती मुरलीधर काळे यांनी आत्ताच्या आत्ता आम्हाला सदर ऑफरबाबत हो किंवा नाही हे सभागृहाबाहेर न जाता सांगा, अन्यथा विषय सोडून द्या असे सांगितले. यावर जमीन मालक श्री सुरेश राजेंद्र कोठारी व श्री आनंद राजेंद्र कोठारी यांनी व निवृत्ती मुरलीधर काळे यांनी वाटाघाटीमध्ये व चर्चांती सुचविलेला प्रतिगुंठा रुपये 7,11,000 विक्रीचा प्रस्ताव व जमिनीचा दर मान्य असल्याचे कबूल केले. 7,11,000. त्यानंतर श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी सभागृहास विचारणा केली की प्रतिगुंठा रुपये 7,11,000 या खरेदी किमतीस 10 एकर जमीन आपल्या संस्थेला खरेदी करण्यास आपली सर्वांची मान्यता व मंजुरी आहे का. त्यावर श्री माऊली खंडागळे, संतोष चव्हाण, भास्कर गाडगे वगळता उपस्थित सर्व संचालकांनी सदरचा प्रस्ताव आम्हाला मान्य व मंजूर असल्याचे सांगून त्यास अनुमोदन दिले. इतकेच नव्हे तर सर्व संचालकांच्या समक्ष सभागृहात श्री कोठारी यांचे जमीन खरेदीचा दर सर्व संचालकांसमोर व संचालकांच्या उपस्थितीत जमीन मालक यांच्याबरोबर चर्चा व वाटाघाटी केल्यानंतर 10 एकर क्षेत्राचा जमीन खरेदीचा दर प्रतिगुंठा रुपये 7,11,000 अंतिम व कायम झाल्यानंतर तसेच उपरोक्त 3 संचालक वगळता सर्व संचालकांनी खरेदी दरास किमतीस मान्यता दिल्यानंतर त्यांच्या संमतीने श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी जमीन मालक श्री सुरेश कोठारी व आनंद कोठारी यांना खरेदी किमतीपोटी बयाना इसार रक्कम रुपये 500 फक्त स्वतः जमीन मालकांना दिले. सगळ्यांनी विचारून आपण व्यवहार ठरवतो का नाही की खरेदी किंमत कायम आहे का, घ्यायची का, सगळ्या संचालकांना विचारून ते म्हणाले त्यांचा फक्त वगळता. सदर जमीन मालक श्री सुरेश कोठारी व आनंद कोठारी यांच्या मालकीच्या वाडोळी, नांदगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील खालील नमूद सर्वे नंबर मधील असणाऱ्या क्षेत्रापैकी सलग असणारी एकूण 10 एकर क्षेत्राची जमीन प्रतिगुंठा रुपये 7,11,000 या दराने संस्थेत खरेदी घेण्याचे बहुमताने ठरले. त्या क्षेत्राचे वर्णन खालीप्रमाणे त्याची अटी पण सांगतो तुम्हाला की कसं आहे ते पण सांगतो. ते ठरलं मग खरेदी घेण्याचं ठरलं, 500 रुपये विचार दिला, कायम झालं, तिघं सोडून. हा, आणि त्याच्यात असं ठरलं की सदर जमिनीचे खरेदी खत हे मान्य पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतिम लेखी मान्यता व मंजुरी झाल्यानंतरच करण्यात येईल, त्याशिवाय खरेदी खत कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक, पणन म्हणजे त्याला कृषी बाबत जे हे देतात, अख्ख्या महाराष्ट्राचे शासनाचे पणन संचालक म्हणतात त्यांना, ते पुण्याला कार्यालय आहे, त्यांची मंजुरी लागते. आपल्याकडे पैसे असले तरी खर्च करता येत नाही, त्यांची मंजुरी लागते, 2 लाखाला सुद्धा लागते. ही त्यांची मान्यता आल्यानंतरच खरेदी खत काढण्यात यावं असा ठराव झाला. आता ते आणि याच्यामध्ये फक्त सांगतो, इथे आहे ते कुठे, याच्यामध्ये अजून ऍडिशनल अट अशी ठरली, ही रोडला जमीन आहे, त्यांची 30 फूट जमीन मिलला आहे लागून, त्यांचा रस्ता आहे स्वतःचा, त्या रस्त्याचा कोणताही मोबदला न देता त्या रस्त्याचा मोफत वापर करण्याचा अधिकार मार्केट कमिटीस राहील.
विहिरीचं पाणी, विहीर आहे त्याचा पाणी पूर्ण अधिकार आपल्याला राहील. आणि परत मला वाटतं 12 का 15 फुटाचा रस्ता मागे आहे त्यांच्या जमिनीचं एंड झाल्यानंतर 10 एकर, त्याचा सुद्धा कोणताही मोबदला न देता रस्त्याचा वापर करण्याचा अधिकार आपल्याला राहील. मोबदला न देता हे त्याच्यात लिहून घेतलेलं आहे. परत सगळ्यात महत्वाचं, पुढे जाण्यापूर्वी आपण आज पाहतो की डेव्हलपमेंटला याला शेतकरी आहे, आपण कुठे आहे, कोणतं आहे, ती 13 एकर जमीन मीच घेतली, आता सांगितलं. कोणतं कोणतं म्हणतो 13 एकरचा वापर. हा, नंतर त्यांनी 13 एकरला मला हे केलं की 13 एकर जागा नंतर किती मीटिंगला, त्याच मीटिंगमध्ये नंतर म्हटलं ते हा असं करा, त्याचं असताना करावं. पहिलं नाही म्हटलं कधी ते करावं, त्याचा वापर करावा. आपल्याला बंधूंनो मी सांगतो की आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे माझ्या काळातच मी ती अक्वायर केली. 10 ते 100 फुटापर्यंत सगळी हे ओढे नाले टॉवर आहेत ते आजही गेले नाही. अमोल कोल्हे साहेब, खासदार आढळराव दादा यांच्याकडे पत्रव्यवहार, नॅशनल हायवे ते म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत, त्यामुळे त्याचा विकास करता आला नाही. त्याचा लेआउट आहे. आणि हे जे आहे आपल्याला हे नुसतं टोमॅटो मार्केट नाही, भाजी मार्केट स्वतंत्र करायचे, तरकारी मार्केट स्वतंत्र करायचे, टोमॅटो मार्केट स्वतंत्र करायचे, कांदा मार्केटची मागणी आहे इकडे. शिरूरची लोक सुद्धा आंबेगावची इकडे कांदा मार्केट सुरू करायचे, जे अनेक वर्षापासून म्हणतो कोल्ड स्टोरेज, पण ते योग्य पाहिजे ना. कोल्ड स्टोरेज करायचे, प्रोसेसिंग युनिट टोमॅटोवर केचप बिचपचे काय प्रक्रिया उद्योग आहेत ते करायचे. बारामतीला आदरणीय आजींनी 40 कोटी रुपयाचं कोल्ड स्टोरेज केले, दुसरीकडे केले. 40 एकर जमीन फक्त जनावर बाजारला घेतली, तर ते करायचे. आज तुम्ही मला सांगा महाराष्ट्रातला 2 नंबरचा टोमॅटो मार्केट, ते म्हटले 13 एकर मध्ये सगळं होते, असं तक्रार देते सांगतो. 13 एकर मध्येच टोमॅटो मार्केट होईल, प्रोसेसिंग युनिट होईल, कोल्ड स्टोरेज होईल, धना मेथी होईल, भाजी मार्केट होईल 13 एकर मध्ये. आज तुम्ही इथं पाहिलं हजारो ट्रक टेम्पो लागतात. ही जागा तिथं आहे. काय हे होते 400 ते 500 कोटीचा टर्नओव्हर या मार्केटचा टर्नओव्हर आहे, हे लक्षात घ्या. कोणता शेतकरी जो व्यापारी, माझ्या शेतकऱ्यांना पैसा मिळतो. बीडचा उस्मानाबादचा शेतकरी येतो इथं, आपण बघा तिथपर्यंत माल लागतो आणि हे त्याचं आपलं क्रेडिट आहे. मंचर दानामिथी खेडला पूर्वी आपल्याला वाचायचं इष्टीतून, पण सगळा बाजार दानामिथी आपल्या मार्केटने ते 6-6 लाख जुड्या. आणि आपल्याला कांदा मार्केट सुरू करायचे, प्रोसेसिंग कोल्ड स्टोरेज लगेच. ही जी जागा आहे या जागेला पाणी आहे, हाय टेन्शन वायर टॉवर नाही, लेवल आहे, अष्टविनायक जेजुरी रोडला लागून, पुणा नाशिक हायवेला लागून टेबल लँड आहे. आणि त्यांनी प्रस्ताव मागे नव्हता दिला, आत्ता दिला. त्यांची जमीन मागं होती, दिली नव्हती. आता ती कारण काय त्याच्या दिलं आर्थिक अडचणीमुळे, ते त्याच्यात जात नाही मी. आता इथे डायरेक्ट माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन, माझ्या व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन, आणि महाराष्ट्रात उदयात यायचं असलेलं आज एवढं मोठं मार्केट एवढ्या छोट्या जागेत करत असताना, जागेची अत्यंत निकट असताना त्याच्यामध्ये आपण ती जागा खरेदी केलेली आहे, संचालक मंडळाने खरेदी केलेली आहे. आणि तिथे लगेच आपण मार्केट म्हणा बाकी सुरू करतो लगेच, तिथं काय अडचणच नाहीये. डायरेक्ट लेआउट द्यायचे, काय असं कोल्ड स्टोरेज करायचं, कांदा मार्केट सुरू करायचं, लगेच सुरू करतोय. आज हे सगळं तिथे लगेच आपणही पहा. आणि त्याला त्यांनी तिथं 13 एकरचं वगैरे त्याचे प्रस्ताव आहे, त्याचा लेआउट मंजुरीला आहे. आणि ते आता मला वाटतं शिफ्टिंगचा आता परवानगी आली ना, याची शिफ्टिंगची आली. आणि सारखा माझा प्रस्ताव चालू आहे. आता म्हटलं अमोल कोल्हे साहेबांना पण भेटावं, दादांना आजींना सांगावं, नितीन गडकरी साहेबांना भेटावं आणि ते लवकर करावं. पण ते आता मला आरती ताईंचा मुलगा पण इंजिनियर आहे, तो कोणाकडे होता, कामच ते धीम्या गतीने चाललंय. आणि एकटा त्या सर्व्हिस रोडचं काम करता येत नाही. 500 कोटीचं हे हायवे आहे, त्याच्यामध्ये ते थोरवे साहेब एक टेंडर आपलं आहे सर्व्हिस रोडचं. आणि त्या कोल्हे साहेबांच्या ना आढळराव दादांच्या मदतीने झालेलं सगळं आहे. ही अडचणी नॅशनल हायवेची पत्रव्यवहार आहे आपल्याकडे, सगळा पत्रव्यवहार आहे. ही लक्षात आपण बाब घेतली पाहिजे. आज नुसतं दानामिथीला म्हटलं तरी 7 एकर 10 एकर कमी आहे, हल्ली तरकारी म्हटलं तरी कमी आहे. शेड वाढवत चाललोय. इथं सुखसुविधा दिल्या पाहिजे, त्या आपण दिलेल्या म्हणजे सगळं पाहिजे. मार्केट आहे हो, हे काय एका आडत्याची हे नाही, आडत नाहीये. आणि आज तुमची माझी मार्केट जुन्नरपुरती मर्यादित राहिलेली नाही. आज आपण सगळं जर पाहिलं तिथं अरे होणराव आहे तिथं, आज इथं हे सुद्धा होणराव उतरला पाहिलं सगळं. पण तो विषय वाळा की तिथे मंगल कार्यालय मालकीने घेतली भाड्यांनी, आळ्या फटाला मंगल कार्यालय माझ्या भाड्यांनी घेतली, जुन्नरला घेतली. गणेश शेट्टी तिकडं खानापूरला बाराखी केल्या, एकेवाळ्यांच्या तिथं आपण बाराखी केल्या आणि माल टाकतोय. तर या दृष्टीने ही जागेची हा. आणि त्याच्यानंतर मग आपण रितसर प्रस्ताव की जमीन खरेदीस मान्यता द्यावी असा आहे, तो पण संचालकांना पाठवला, त्यांचा विरोध नोंदवलाय. आता आज आपण माधुशेठ आपण सगळं मंडळी सोसायटीत काम करता, तुमचा हाऊसिंग सोसायटी असेल, माझे सहकारी सोसायटी असतील, मार्केट कमिटी असेल, पुणे जिल्हा बँक असेल, जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल, लोकसभा विधानसभा, शेवटी संतोष शेट पण पतसंस्थान हे तुषार शेट आहेत, सोसायटीत पण चेअरमन, आपण सगळी मंडळी काम करतात. कुठे असेल, बँक असेल,
कोणत्याही संस्थेत कायद्यानुसार सहकार कायदा असेल, इथं आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा लागू होतो, कुठे पतसंस्थाचा कायदा लागू होतो, काय जो असेल तो, त्याप्रमाणे कायद्यामध्ये बहुमताच्या आधारे संचालक मंडळाने बहुमताने जो मंजूर ठराव केला त्याला मान्यता दिली जाते. 3 संचालकांनी विरोध केला, कसा केला, काय केला तुम्हाला मी दाखवते, केलं. 15 संचालकांनी मान्यता दिली, किती? 15. असा ठराव मंजूर झालाय. जे कोणी माझ्या भगिनी काय म्हणत होत्या त्यांनी नंतर विरोध केला, मला काय म्हणायचं नाही, त्यांचा कुठेही विरोध नाही, आज तागायत नाही, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. बरं, ह्या सन्मान्य संचालक स्थळ पाणीला गेले, 12 लाखाची जागा दाखवली, कोणी? तक्रार करणाऱ्या माझ्या सन्मान्य संचालकांनी. असं आहे. आणि अकांड तांडव म्हणजे मला दुःख झालं. ही पत्रकार परिषद मला सतीलदादा म्हणले, अतुल शेठ म्हणले, माझे ते तालुक्यातले सहकारी म्हणाले, आपल्याला माहिती असं आहे, आजपर्यंत मला वाईट वाटलं की खरं असं आपण काम करता. संस्थेचं रेकॉर्ड, प्रोसिडिंग, शेतकऱ्यांची दिशाभूल करणे, तालुक्यातल्या लोकांची सहकार काम करणाऱ्या जनतेची दिशाभूल करणे, प्रोसिडिंग व्हायरल करणे, संस्थे हिताविरुद्ध बोलणे चुकीचं आहे. तुम्ही कोणी विरोधी संचालक असो, कोणी असो, तुम्हाला सभागृहात मत मांडण्याचा अधिकार आहे, विरोध नोंदणीचा अधिकार आहे. त्या संस्थेचे तुम्ही हितचिंतकात सभासद असताना त्या संस्थेबद्दल बोलणं हे संस्थेच्या हिताविरुद्ध, तालुक्याच्या हिताविरुद्ध, संस्थेच्या हिताविरुद्ध. मला त्यांच्या याची कीव येते. कोणत्या थराला जाऊन दिशाभूल करावी हे सगळं प्रोसिडिंग मी तुम्हाला देणार आहे, सही शिकायचं देणार आहे. परत हा प्रस्ताव पाठवला संबंधित संचालकाकडे, तो अश्विन रस्टार यांच्याकडून डीडीआर कडून पणन संचालक, 3 स्तरावर सगळ्यांनी सांगितलं की योग्य आहे, सगळ्यांच्या पुढील कारवाई होण्यास हरकत नाही. हा पणन संचालक पत्र दे, परवानगी. हा ते घेतो ना मी. हा हा ते हा हे वहीत आहे, हेच ना, हे काय नाही, थांबा, माझं सगळं उद्या मग प्रश्न घेतो. हा आता पहिला हा मुद्दा पण क्लिअर झाला पाहिजे, सगळ्यात महत्वाचा. त्यांनी असं उपस्थित केला की 1 रुपया दराने सरकारी जमीन गायरान मिळत असताना, उपलब्ध असताना का जमीन खरेदी केली नाही. आपल्याला मी सांगू इच्छितो, मंडलाधिकारी नारायणगाव यांचा इथं दाखला सही शिक्क्याचा आहे. त्यांनी सांगितलं 13/12/24 दाखला आहे. ग्रामपंचायत नारायणगाव व वारुळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या हद्दीमध्ये शासकीय गायरान जमीन नसलेबाबत दाखला मिळण्याबाबत त्यांना चौकशी केली होती. आपण त्यांना मागितलं, महोदय वरील विषयासंदर्भात पत्रानुसरून आपणास कळविण्यात येते की आपणाकडील पत्रानुसार ग्रामपंचायत नारायणगाव व वारुळवाडी हद्दीत गायरान जमीन नसलेबाबत दाखल्याची मागणी केलेली आहे. वरील दोन्ही गावात नारायणगाव येथील खाते क्रमांक 279 वरती एकूण क्षेत्र 099 आर आहे. किती? 099 आर म्हणजे 2 एकर 1 गुंठा, 2 एकर 11 गुंठे. हा, तसेच वारुवाडी येथील जमीन खाते क्रमांक 330/12 वरती एकूण क्षेत्र 1 हेक्टर 37.9 आर इतके क्षेत्र आहे. आपणाकडून हायवे लगत 10 ते 15 एकर इतके क्षेत्राची मागणी अर्जानुसार केली आहे, परंतु वरील दोन्ही गावात आपले मागणीनुसार क्षेत्र उपलब्ध नाही. हा अहवाल अर्जानुसार दिला असे तरी पुढील आदेशार्थ सविनय सादर. हा मंडलाधिकारी यांचा अहवाल आहे, आपलं दाखला आहे. नाही ते नाही. आणि तहसीलदार जुन्नर यांचा देखील तारीख किती आहे? हा, डॉक्टर सुनील शेडके. हा हे बघा, त्या अनुषंगाने मंडलाधिकारी नांदगाव यांनी चौकशी करून संदर्भ क्रमांक 2 अन्वये अहवाल प्राप्त झाला असून सदर अहवालानुसार ग्रामपंचायत नांदगाव व वारुवाडी हद्दीत गायरान जमीन नसलेबाबत दाखल्याची मागणी केलेली आहे. वरील दोन्ही गावात नारायणगाव येथील खाते नंबर 100 ते क्षेत्र आहे, तसे इतके क्षेत्र आहे. आपणाला हायवे लगत 10 ते 15 एकर क्षेत्राची मागणी अर्जास केलेली आहे, परंतु वरील दोन्ही गावात आपल्या मागणीनुसार क्षेत्र उपलब्ध नाही असा अहवाल दिलेला आहे. पुढील योग्य त्या कार्यवाही सविनय सादर. आणि परत मंडळ प्रांत साहेबांचं पण केले. तहसीलदार जुन्नर यांचा अहवाल आहे की जमीन क्षेत्र उपलब्ध नाही, 199 गुंठे आणि 3 एकर गायरान. आता ती कुठे ते माहित नाही मला, फक्त इथं वारवाडीने हद्दीत नाही, मग ती कुठं आणली तर तिकडे पण असेल डोंगराला, मला तो भाग नाही, पण एवढी नाहीच आहे ती 99 गुंठे. त्याच्यानंतर प्रांत साहेबांचं हा काय हा काय आहे ना, कोणता नाही हाच आहे ना. हा
आणि प्रांत साहेब जे आहेत मनसर यांचा जो गेली 25/2/25चा गायरान जागा नसल्याचा दाखला आहे. म्हणजे मंडलाधिकारी, तहसीलदार आणि प्रांत म्हणजे शिंदे साहेब प्रांत यांचा दाखला आहे. त्याच्यात मी ठीक आहे दाखला आहे तोच की गायरान जमीन शासकीय जमीन उपलब्ध नाही. हा ते आता घेतो. हा आता त्यानंतर आपण प्रस्ताव सादर केले आणि प्रस्ताव सादर केल्यानंतर लक्षात घ्या, तारीख पण लक्षात घ्या, आपण सगळे बांधून 13/3/25 आता महिना आहे कितवा? 8वा. 13/3/25 माननीय पणन संचालक साहेब महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपल्या जमीन खरेदीला परवानगी दिली, मंजुरी दिली 12(1) कलमाखाली. त्याच्या फक्त त्यांनी असं म्हटलं, ते महत्वाचे अट दाखव, बाकी अटी आहेत त्याच्यात. हा 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 त्याच्यात फक्त एक अट दुसरी दाखवतो, अटी शर्ती बऱ्याच आहेत, ठीक आहे. सदर जमीन खरेदीच्या अनुषंगाने बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली जमीन विक्री करणारे यांच्यासोबत जमिनीचे किमतीबाबत असल्यास नव्याने वाटाघाटी करून बाजार समितीचे हित होईल असे पाहावे. त्यानुसार परवानगी दिली खरेदी खत करावं. आणि ते पण तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, हे बघा, हा हे बघा त्यानुसार बाजार समितीने दिलेल्या जाहिरातीनुसार जमीन मालकाकडून प्राप्त झालेल्या मोरबंद निविदा बाजार समितीच्या 13/8/24 रोजी संचालक मंडळ सभेपुढे उघडण्यात आले असून सदर निविदाधारकांना संस्थेने लेखी पत्र पाठवून वाटाघाटी बोलण्यात आले. त्यानुसार बाजार समिती 10/9/24 रोजी मासिक सभेत संबंधित जमिनीबरोबर वाटाघाटी करून जमीन घेण्याचे ठरविले आले. संस्थेला यापुढील काळात आधुनिक प्रकारच्या फळे, भाजीपाला यासाठी तसेच द्राक्षासाठी मोठे शेती उभारणी करायची आहे. अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची देखील अनेक वर्षापासून मागणी आहे. प्राप्त निविदापैकी हे लक्षात घ्या स्पष्टपणे श्री सुरेश राजेंद्र कोठारी व आनंद राजेंद्र कोठारी यांच्या मालकीची वालुवाडी येथील जमीन सर्वे नंबर घातले. क्षेत्रावर सलग असणारी 10 एकर जमीन प्रति गुंठा ₹7,11,000 दराने एकूण रक्कम ₹28,44,00,000 इतक्या रकमेस खरेदी कराव्यास संचालक मंडळ सोयीने पारित करण्यात आलेले आहे. सदर जमीन बाजार समिती सोनीतून करणार आहे. त्याला मान्यता म्हणजे स्पष्टपणे ते संदिग्धता नाही त्यांची जमीन आणि त्याच्या हा हे ते तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा. आणि मग हा हा घेतो ना आता हे मस्त झालं पाहिजे हो का? अरे सॉरी. हा तर इथे 31/3/25 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण माननीय जगताप साहेब यांनी सचिव, सभापती, जमीन मालक यांना पुन्हा जमिनीच्या वाटाघाटी करण्यासाठी बोलवलं मंजुरी मिळाल्यानंतर. परंतु त्यांनी तिथं कागदपत्र हजर केली, ते जमीन तयार नाही आणि मग ती जमिनीची किंमत 7,11,000 कायम झाली. त्याच्यानंतर आता संपत झालं. हा ते हा तक्रार त्यांनी वाटाघाटीचं पत्र काढलं, ते झालं ना, ते झालं. वाटाघाटी झाल्या, पत्र काढलं, परत वाटाघाटी केल्या, त्या त्यांनी कायम केली. कोणी? जिल्हा उपनिबंधकांनी. नंतर तक्रारदार सन्मान्य संचालक जे काय गैरसमज पसरवणारे सन्मान्य संचालक जे काय 3 आहेत का 4 आहेत त्यांनी 22/4 नाही किती पत्राची तारीख नाही थांबा नाही हे यांचं आहे हो, जिल्हा उपनिबंधकांचं आहे. त्यांची तारीख किती पत्राची तक्रार यांचा नाही 21/4/25 रोजी. किती? 21/4/25 रोजी पणन संचालक साहेबांनी जी खरेदी खताला मंजुरी दिली त्याच्या विरुद्ध आक्षेप घेऊन तक्रार अर्ज त्यांच्याकडे दाखल केला आणि त्याला स्थगिती द्यावी म्हणून म्हटलं, मिळणेबाबत मागणी केली. मग त्याच्यामध्ये पणन संचालक साहेबांनी खरेदी स्थगिती न देता स्थगिती नाही दिली. मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना त्यांच्या आरोपांची संचालक मंडळाची वस्तूची किमतीची सगळी चौकशी करायला सांगितलं आणि चौकशी अहवाल कागदपत्रासह सादर करायला सांगितला. आणि त्याच्यानंतर कुठे तो अहवाल कधी ते ना ते दिलं आपला अहवाल कुठे यांचा तारीख हा अहवालच हा आणि तो अहवाल हा तारीख किती त्यांचं हा. त्याच्यानंतर 6/6/25 रोजी 6/6/25 मान्य आशियन स्टार कोऑपरेटिव्ह सोसायटी जुन्नर गजेंद्र देशमुख यांनी मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आदेशाप्रमाणे
आरोपांची सगळी समक्ष कागदपत्रांची पाहणी करून त्याची चौकशी अहवाल दिला. तो चौकशी अहवाल DDR साहेबांना दिला, पणन संचालकाला दिला आणि त्याच्या शेवटचं कुठे रे त्याच्या अहवालातलं हां त्याच्यामध्ये त्यांनी खात्री कुठे? केली काय खरेदी खतं ते करतो. थांब एक मिनिट. ठीक आहे. नाही थांब. हां त्यांनी तो अहवालाचं शेवटचं वाचतो. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास विनिमय अधिनियम 1963 चे कलम 37 अन्वये बाजारासाठी एक किंवा अधिक जागा संपादन करण्याचा अधिकार बाजार समितीचा आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनिमय अधिनियम 1963 चे कलम 12(1) पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जागा खरेदी दिनांक 13/3/25 रोजी परवानगी दिलेली आहे. बाजार समितीने जमीन खरेदीसाठी घेतलेला ठराव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास विनिमय अधिनियम 1963 चे कलम 41 अन्वये माननीय पणन संचालक यांनी रद्द केलेला नाही. तसेच सदर जमिनीचे अद्याप खरेदी खत देखील झालेले नाही. माननीय पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जमीन खरेदी दिलेल्या परवानगीची वैधता तपासण्याचा अधिकार न्यायिक बाबी व्यतिरिक्त इतर कोणालाही नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार निकाली काढावी ही नम्र विनंती. सोबत बाजार समितीचा खुलासा संबंधित कागदपत्रे. तक्रारदार निकाली काढावी, त्याच्यात तथ्य नाही ते सगळे फार आहे, ते कॉपी देतो मी. आणि परत नावं घेत नाही, मी सांगत नाही. आपणही खात्री करा. माहिती हो, जरा मोबाईल बंद करा ना कोण. आपणही खात्री करा. मान्य त्यांची चौकशी केली तेव्हा म्हणजे मालकांकडे केली, बाकी इतरांकडे चौकशी केली तेव्हा असिस्टंट रजिस्ट्रार यांच्या निदर्शनास आलं, DDR साहेबांच्या असं निदर्शनास आलं की या जागेच्या शेजारीच 9.5 ते 10 लाख रुपयांनी जागा खरेदी झाल्यात, 20 लाखांनी खरेदी झाल्यात, रजिस्टर खरेदी करत आहेत. आणि हो करा ना जरा 1,55,000 ते म्हणतायत. मला ते वाईट वाटतंय. आज दाखला तो पण देतो आपण, स्वतः पण आपण काढा सब रजिस्टर ऑफिसमधून. इथल्या जमिनीचा दाखला दोंडकर 2,01,000 रुपये आहे. रेडी रेकनरचा दर ते कुठेतरी म्हटले, कुठून आणलं माहित नाही मला. आपण पहा, माझ्याकडे सोडा तिथं आहे, आपल्याकडे आहे. तर त्या खात्री केल्या, मी नावं घेत नाही. 9.5 लाखाचा आहे. 7 लाख रुपये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फुलसुंदर नामक बरेच लोक आहेत ना. किती लोक आहेत ती, त्यांचं खरेदी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली ती 7 लाखांनी. तुम्हाला म्हटलं 22 साली मिळालेली तिथल्या जमिनीची सरकार शासकीय खरी ॲक्विशनची नाही. आणि त्याच्यात परत अजून दावे चालू आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरला हे बघा, ते फुलसुंदर म्हणून आहेत. अशा लता खंडू भुजबळ, मच्छिंद्र खंडू भुजबळ वगैरे भुजबळ कंपनी आणि भुजबळ कंपनी आहेत. आणि भुजबळांनी ह्याच्यात कोठारी पण आहेत, काही वाहवळ आहेत. आणि आपल्या मार्केट कमिटीने 13 एकर जागा जी संपादित की त्याला मला वाटतं 4.5 ते 5 लाख रुपये 5 वर्षापूर्वी प्रति गुंठा नुकसान भरपाई मिळालेली. किती? आपल्या स्वतःला पण आणि अनेकांना मिळाली. आणि अजून नंतर मला वाटतं विकास फुलसुंदर असतील त्यांना तर नंतर अजून दावा क्लेम केला, त्यांना 7-7.5 लाखांनी मिळाली. हायवेला इकडे मिळाली. ही हायवेलाच आहे. म्हणजे हे कागदपत्र देतोय मी आता. हां, आणि मग त्यानुसार आपण हे महत्वाचं मी सांगू इच्छितो, कोणताही स्थगिती आदेश नसताना, पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांची परवानगी असताना तक्रार अर्ज केवळ केला म्हणून त्याची चौकशी होईपर्यंत आपण थांबलो. खरेदी खत केलं नाही, खरेदी खत करू शकत होतो. त्यानंही 12 लाखाची जागा दाखवली, जागा नाही म्हणून ती घेतली नाही, म्हणून हा आकांतांडव करायचा. सगळी जागा आपण बघावं, सगळं प्रोसिडिंग सही शिक्काचं आपल्याला देतो. संजय काळेंनी माझ्या संचालकांनी स्वतःसाठी जमीन खरेदी केली नाही. आज आपण पुणे जिल्ह्यात मार्केट पाहिली, स्वनिधीतून केली. माझ्या काळात आज मी सहकार मंत्री दादासाहेब काळे, वल्लभशेठ बेनके साहेब, निरुजी शेठ शेरकर यांना अभिवादन करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. आज ही मार्केट कमिटी आपण वाढवली. पूर्वी आपले जुने संचालक आहे माधुशेठ बाळासाहेब डायरेक्टर होते, पांडुशेठ आहेत, सगळे आहेत. इतर मार्केट कमिट्या बघा, मला काय त्या बोलायचं नाही, तुझ्याच हे येते. आणि पै करून आपण पैसे वाचवले, पैसे वाढवले. आज ही मार्केट कमिटी जुन्नर तालुक्याची राहिली नाही, स्वनिधीतून केलेलं आहे. शासनाची परवानगी आल्यानंतर सुद्धा थांबलो आणि आत्ता खरेदी खत केलं. आपण खरेदी खत करायला काही केली नाही. आणि खरेदी खत केल्यानंतर आकांतांडव करायला इकडंच काय केलं मला कळलं, नाणगावला जुन्नरलाच काय केलं. आणि जुन्नरला केलं आहो, तिथं मार्केट कमिटीचं मुख्य ऑफिस आहे, कॅशियर तिथे आहे, चेकबुक तिथे आहेत, मुख्य कार्यालय जुन्नर आहे. तिथं केलं, इथं खरेदी केलं ना. DDR साहेबांनी शिक्कामोर्तब केले, चौकशी अहवाल आलाय, महाराष्ट्राच्या पणन संचालकांनी केले. आणि मला तर असं म्हणायचं, मी म्हणेल मला काय टीका नाही करायची, मला कीव येते की जे जुन्नर तालुक्यात झालं नाही
परंतु संजय काळे पण एवढा आणि माझे संचालक सुद्धा काय आम्ही काय शिपूट घातलेलं नाही, गप्प बसतो, त्याचा गैरसमज व्हायला लागला, कोणी समजत असेल दादागिरीच्या भाषेत बोलत असेल, माझ्या जाहीर आव्हाने ते बाकीचं जे आहे ते बेकायदेशीर केलं किंवा जे अपमान मार्केट कमिटीचा बदनामी, माझी बदनामी, संचालकाची बदनामी, त्याच्यावर मी कायदेशीर केल्याशिवाय राहणार नाही ते बोलणारे. पण हे बोलतो मी या बाबतीत नम्रपणे सांगतो, आपल्या सही शिकायच्या नाकला देतो. आज इथं मी तुम्हाला सांगतो, मला शरददादा सोनवणे हे तालुक्याचे आमदार आहेत, ते एका पक्षाचे आमदार नाही, कोण आमचा विरोधी संचालक आहे एका त्याच्या पक्षाचे नाहीत, ते माझे आमदार आहेत, माझ्या संचालकाचे आमदार आहेत, जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत. आणि मी 25 वर्ष राजकारण माधुशेठ करतो, मी प्रत्येकाचा प्रोटोकॉल ठेवलेला आहे. मी माझ्या 25 वर्षाच्या काळात कुणी सांगावं की मी वैयक्तिक कोणाही नेत्याविरुद्ध कोणत्याही पक्षाच्या ना मागे ना पुढे जाहीर बोललेलं नाही. मी पण सभापती, मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आदरणीय अजित पवार साहेबांबरोबर काम करतो. मार्केट कमिटी तुमच्या आशीर्वादानं मी 22 वर्ष काम करतो. सहकार वर्षी दादासाहेब काळेंनी मार्केट कमिटी केली म्हणून भावनिक नातं आहे. जसं सतेल दादाचं आहे, नृत्य शेठ सरकारने स्थापन केलं, जसं वल्लभ शेठ त्यांचं योगदान हे आहे, त्याचा गैरफायदा कोणी घेऊन येऊ. संजय काळे गप्प बसतो, केम्ब्रिज कोण काय काय बोलायला लागलं, काय काय बोलायला लागलं. मला आत्ता युट्यूबला कळलं की मला कोणी टाकलं की आज सतीशला आपलं शरददादा म्हणाले सोनवणे आमदार, मला टीका नाही करायची, ते माझे मित्र आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, पक्षाचे नाही. ते आज पक्ष तिथं विधानसभेत गेलं व्हीपच्या वेळी, त्यांना यांनी गैरसमज माझ्या सन्माननीय तक्रारदार संचालकांनी काहीतरी सांगितलं असेल, त्यांनी टाकलं की अजितदादा पण असं पाठिंबा देणार नाही. नाही नाही, मी त्यांना सांगू इच्छितो की दादा, तुम्ही संतोष चव्हाणचे किंवा एकनाथ शिंदे गटाचे मनसेचे आमदार नाही, तुम्ही संजय काळेचे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या जनतेचे आमदार आहेत. तुम्ही ज्यावेळी तुम्हाला तुमच्या पक्षाच्या आमदार एका संचालकांनी सांगितलं, मी आदरणीय अजितदादांपुढे सुद्धा सांगितलं होतं की दादांनी विचारलं जेव्हा कोर्टाच्या उद्घाटनाला आले तर कोणाचं करतात संजयराव, काय काय त्रास नाही म्हणले, हे शरददादाचे पक्षाचे काय करतात ते म्हणजे शरदराव म्हटले, दादा सोनवणे म्हटले, अहो संजयराव तुम्ही मला सांगितलं नाही. नाही म्हटलं ठीक, हे दादांपुढे झालेलं आहे की म्हटलं त्यांचा जेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगितलं असेल तेव्हा तुम्ही म्हणाल तो संजयराव त्यांना म्हणायला पाहिजे होतं की मी आल्यावर बघेल आणि सभापती संचालक मंडळ इकडे मी दाखवेल तुम्हाला आमदार म्हणून, पक्षाचं नाही, तुम्ही माझे आहेत हे त्यांनी करायला पाहिजे होतं. तसं न करता केवळ तुमच्या पक्षाचा कोण आहे संचालक आहे मार्केट कमिटीचा की ज्याला आमच्याबद्दल काय त्यांनी प्रिव्हियस पॉईंट काय जे आहे मी प्रेमाने सगळं वागलो त्याच्यावर तुम्ही कॉमेंट केली की दादा सुद्धा पाठीशी घालणार नाही. मी सभागृहाला तुम्हाला सांगू इच्छितो की आदरणीय अजित पवार त्यांच्याबरोबर मी काम करतो. मी मार्केट कमिटी देखील तुम्ही सांगितलं पाहिजे, काही जण म्हणतो माझी पुतीभर कागद, तुम्हाला माहिती आहे ढिगभर कागद आहेत, कपाटभर कागद आहेत, असं करू संजय काळेला तुरुंगात घालू, कुठं काय करू, कसं करू. एक माझ्या शिवाजीराव काळेंच्या प्रतिमेला स्मरून सांगतो, आज सोमवारी शंकराला स्मरून सांगतो की मी बेकायदेशीर काम केलेलं नाही, यामध्ये सुद्धा बेकायदेशीर केलेलं नाही. एक जण तर म्हटला पुतळ्यात पैसे खाले. मी शंकराची महादेवाची शपथ घेऊन सांगतो, एवढा संजय काळे नालायक नाही, नीच नाही. तू तर पुतळ्याला विरोध केला होता, ते तिथं वेगळं दाखवतो, इथं तिथं देशमुख साहेब काय सगळं आहे. अहो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया देशाचं सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट मुंबई, सर्वोच्च महाराष्ट्रातलं, यांनी 2-2 वेळा रघुनाथ आबाजी लेंडे, मला नावं घ्यायचं नव्हतं, हे त्यांचं मुर्गा, मला काय बोलतात, मला त्याचं खालच्या बद्दल किती द्यावं, 53 लाखाचा मुरुमाचा अपराधापर, 40 लाख रुपये त्यांच्या खात्यावर, मुलाच्या नेच्या खात्यावर आहेत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कुठे, गुन्हा रजिस्टर नंबर, गुन्हा रजिस्टर नंबर कुठे, हा FIR नंबर 307 2017 केस दाखल शासनाने केली, संजय काळे नाही, संचालकांनी नाही. आणि डीआरने अपात्र ठरवली, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी 2दा अपात्र ठरवली, महाराष्ट्राच्या हायकोर्टाने त्याचे पण निकालपत्र देतो. आणि त्याच्यात काय काय म्हणले की तुम्ही अफरातफर केली, 50 लाख रुपयाची डायरेक्ट त्यांच्या खात्यावर आहेत, त्यांनी त्याचे एक्सप्रेशन काय करू द्या, मुलाच्या खात्यावर मार्केट कमिटीचे पैसे आहेत. माझ्या वडिलांची शपथ घेऊन सांगतो, साला तुळशाम शेठ पण होते, सीताराम शेठ होते, एक पैसे संजय काळेंनी खाल्ले. एवढा नारायक नाही रे मी, 10 लाख 15 लाख द्यायला तयारी पुतळ्याची, एवढा हलकत नाही मी. अरे ज्यांनी जमीन या विधवा बायांच्या जमिनी लुबाडवून घेतल्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, ज्यांना पैसे नाही दिले, खरेदी कधी केली त्यांनी बोलाव. ज्याला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, ज्यांनी हायकोर्ट महाराष्ट्रातलं 2दा दोषी ठरवलं, संजय काळे नाही हो, त्यांनी बोलाव, त्यांनी मोरक्या व्हावं. आणि ते म्हणले, मला कोणतरी म्हणले तुरुंगात तुम्ही जाईन, नाही तर संजय काळेला, अरे आत्ता कर ना बाबा, काय कागदपत्र बाहेर काढ, सगळी काढून झाली, तुरुंगात गेल्यावर कशाला. मला बोलायचं नाही, मी आजपर्यंत बोललो नाही, माझ्याकडे लोक अनेक आली, मी आजपर्यंत कधी वाईट बोललो नाही. तर शरददादाला सांगणं मी तुमचं आहे, सगळे कागदपत्र, हां ते राहिलं ह्या निमित्ताने. ज्यावेळी रमेश अप्पा थोरात यांचा मागच्या 15 दिवसापूर्वी 3 आठवड्यापूर्वी प्रवेश होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात,
तेव्हा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा घोले, आमचे पुणे जिल्हा बँकेचे संचालक बालचंद जगताप, बर्णिमामा पण होते, यांच्याबरोबर मी तिथे गेलो दौंडला. आणि परवानगी असताना की हे असं चाललंय म्हटलं बरोबर नाही. आणि आशाताई सुद्धा, ती माझी भगिनी हुशार आहे खरं, माहिती होते तिला, हुशार तिला माहित नाही, काही बिचारी पाहत नाही काय नाही, आजारी आली त्यांना लगेच सामील झाली, तिला माझी विनंती आहे, हुशार आहे फार. मी राहुल साहेबांना कागदपत्र दिली, सगळ्यांना दिली, ते पाहिलं तर याला उचकून लावेल आणि शरदादा उचकून लावेल. तर आदरणीय अजितदादा पवार साहेबांना पत्र दिलं मी, इनवड आउटवड आहे की दादा असं असं झालं, तक्रार अर्ज झाले, तिकडे ते सहकार्य होण्याची विनंती आहे. दादांनी सुद्धा राहुल साहेबांना सांगितलं, पणन संचालकाला सांगितलं आहे आणि तो खरेदी करत झालेला आहे. एकही बेकायशीर नाही. अरे काय बोलता, ते आपण नुकसानीचं करणारच. मी काय बोलता, संस्थेची बातमी करता तुम्ही, माहितीचे ताई तर मी हुशार आहे, मला मी नाही टीका करणार. पण जर तुम्ही आज समाज ऐकून काय केलं ते सगळं आता नाही सोडणार. एवढं आमचे सगळे संचालक, तुम्ही संस्थेची बातमी करताना आमची इथपर्यंत हे सगळं आहे. कुणी करावं, काय केलं, कुठं केलं, काय काय सगळं तिकडं गैरसमज पसराव, हे सगळं सही शिकायला नागला देतो तुम्हाला. आणि पुरुषणी करता येते का व्हायरल? संजय काळेंनी यांनी खरेदी खत निविदा न केलंय का? महाराष्ट्र पन्नास संचालकांची परवानगी नसताना केलंय का? किमती बघून जमीन बघा. आणि पणन संचालक आणि आज जयकुमार रावळ साहेब भाजपचे आहेत. मी तर माहितीच आहे, मी दादाबरोबर काम करतो, हे दादांना सांगितलेलं आहे. मी शरदादाला माहित नाही, ते म्हणले की संजय काळेंना, अरे मला दादा त्यांच्याबरोबर काम करतो मी, बेकशीर केलंच नाही, भविष्यात करणार नाही. हा, भविष्यात करणार नाही. आणि परत अजून एक सांगतो, हाईट आहे की जे म्हणतात ना कोण गेंडे का लेंडे, काय नाव त्याचं, लेंडे, की असं करीन तसं करीन मोरक्यान, सगळं ते आठवण करून द्यायला लागतं, विसरतं सगळं. यांचे पुणे जिल्हा बँकेला विरोध केला आम्ही, असं करू बर्णिमामांच्या याला स्थलांतराला विरोध केला. ते म्हणले डिव्हिडंड कमी होईल. पहिल्या असं आमचं धोरण आहे. वल्लभशेठ बेनके साहेबांची जागा होती नांदगावला, पहिल्या मजल्यावर आपण नांदगावला ग्राउंड फ्लोअरला घेतली, ते बिचाऱ्यांनी विरोध केला नाही, आमदार असताना देखील. धोरणे जिल्ह्यात धोरणे मी त्या भूमिकेतून घेतली. माझं काय वैयक्तिक कधी बोललो नाही. तिथं निषेधाच्या घोषणा केल्या, मंत्र्याबरोबर घोषणा केल्या, विरोध आहे. आणि लोकांनी निषेध असं लावला की म्हणले आता डिव्हिडंड कमी होईल, जागा गेल्यामुळे, बँक जागा गेल्यामुळं उत्पन्न कमी होईल, म्हणून संजय काळेचा निषेध. आणि अरे बाबा, ते बोला म्हणून म्हणतोय मला काय जायचं नाही. सोसायटीचं, पिंपळवंडी सोसायटीचं धान्य औषधाचं दुकान होतं. ते धान्य औषधाचं दुकान, स्वतःच्या मुलाचं धान्य औषधाचं दुकान टाकलं होते, बंद केलं. आणि कुकडी कॅनलमध्ये आता ते मोजणीला विरोध केला, तिथं बंगला बांधलाय. कुठं काय केलं मला त्याचं नाही बघायचं, मला चांगली कामं करायची वेळ नाही. पण हे आता बोलणं भाग आलं. बंडेमामाने तिथं विरोध केला, स्वतःचं हे केलं, स्वतःचा डिव्हिडंड खताचं औषध दुकान बंद केलं आणि हे सगळं केलं. आणि काय बोलतं. आणि शरदादाला सांगतो की मी दादांच्या कानावर घातले, तुम्ही सगळे आहेत तालुक्याचे आमदार आहेत. परत शरदादाला मला जाहीर आहे या निमित्ताने बोला, तुम्ही आजपर्यंत बोललो नाही. शरदादांची क्लिप व्हायरल झाली, आमदार, मी त्यांना भेटायला गेलो की संजय काळे मनमानी करतात. आणि माझं बेला गोडाऊनचं असतील कोणी संचालक आमचे बेल्याचे, मला वाटतं लवशेट आहेत, अजून दुसरे आहेत, लवशेट आहे ना अजून आहेत दुसरे आहेत, की माझं नाव नाही टाकलं प्रोटोकॉल. मी जाहीर सांगतो लवशेट आहेत, अजून आपण आपल्याला पण सांगतो खात्री करावी, मी प्रोटोकॉल पाळणार आहे. मला सगळ्या नेत्यांबद्दल रिस्पेक्ट आहे, पण आशाताई असो, शरददादा असो, सतीलदादा, अतुल शेठ, मी तुम्ही साक्षीला आहेत. मी कधीच विधानसभा लोकसभा असो, अमोल कोले आहेत, मला त्याचा अभिमान आहे. प्रतिवेळी फोटो टाकतो, सगळ्यांचे टाकतो. आणि तालुक्याचे आमदार आहेत, त्यांचा कधी मी केला नाही प्रोटोकॉल, मी तोडणार नाही, तोडणार पण नाही. माझ्याकडे जेव्हा गोडाऊन पुणे जिल्हा बँकेचा संचालक म्हणून ते म्हणाले तुमच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम करायचा आहे, बेला सोसायटीचे सगळे आले, अशोक शेठ गुंजाळ चेअरमन, लवशेट नव्हते, नंतर दुसरे 2-4 संचालक, जयवंत घोडके सेक्रेटरी आले, आणि विनायक शेठ तांबे त्या वळात योगायोगाने हजर होते. त्यांनी मला पत्रिका दाखवली, असं असे. मी म्हटलं महाराष्ट्राचे सहकार आयुक्त येत आहेत खिलारी साहेब, तर तुम्ही तालुक्याच्या आमदाराचं नाव टाकलं पाहिजे, माझ्या आमदाराचं नाव टाकलं पाहिजे, हे संजय काळे बोललाय. मी नाव लिहून दिलं, म्हटलं बाकी पण टाका, माझं काही म्हणणं नाही, सगळ्या पक्षाच्या नेत्यांचं टाका. नाही म्हणलं आमचं मिटिंगमध्ये ठरलंय आणि आम्ही अजिबात नाही चालला. तिथं वाद घातला, भांडण केलं जयवंत घोडके यांनी, आणि अशोक गुंजाळ काही बोलले नाही आणि त्यांचं केलं. आणि ते म्हणे संजय काळे मनमानी करायला लागला आमचं नाव. मग त्यांनी DDR साहेबांना फोन केला, DDR साहेबांना मी कामाला गेलो, त्यांनी फोन केला, म्हणजे प्रोटोकॉल कसा पाळत नाही तुम्ही. मग ते म्हटले साहेब हा सोसायटीचा कार्यक्रम आहे, हा शासकीय कार्यक्रम नाही, प्रोटोकॉल नाही. परंतु ते काय मला घेणं नाही. संजय काळेंनी सांगितलं होतं शरददादाचं नाव आमदार म्हणून टाका, अतुल शेठचं नाव टाका. अगदी शंकराची शपथ घेऊन सांगतो, त्या लोकांना विचारणार लवशेट तिथं, तुम्ही माहिती घ्या, लवशेट आहेत तिथं, माहिती घ्या. मी हे केलं नाही. तुम्ही एकटे पळू नका, तुम्ही सगळ्या संस्थांचे आज तुम्हाला अधिकार आहे, प्रेमाने गैरसमजाला पाठीशी घालू नका.
आज तुम्हाला मी सहकारात काम करतो. माधू शेठ, आपण सर्व मंडळी आहात, कवडे साहेब आहेत माझे, तुम्ही सर्व सहकारी आहात. एखाद्या सोसायटीच्या चेअरमनने, एखाद्या सोसायटीच्या सेक्रेटरीने जर माझ्या शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध काम केलं, मग तो अमरापूरचा असला, काळे घराण्यातला असला, नातेवाईक असला, तरी त्याला मी पाठीशी घातलं नाही. तसं शरददादांनी करावं. तुम्ही तालुक्याचे आमदार आहे, आम्ही तुमचे आहोत. कोणी तुम्हाला म्हटलं तर लगेच तिथून बाईट देऊन अमेरिकेला, आणि त्याच्यात अजून कळलं मला, ते अमेरिकेला म्हटलं होते, कळलं मला ते कॅनडाला गेलेत. ते म्हटले सगळे पैसे घेऊन संजय काळे निघाले, पळाले, म्हटले पळून जाणार आहे अमेरिकेला. आता काय म्हणावं. माझी मुलगी बाबा सुदैवाने चांगली शिकली रे, इथं काय नाही, ती कॅलिफोर्नियात आहे. ती 6 महिन्यापूर्वीचं तिकीट काढले मी, किती, आणि तिथं घर घेतलंय, तिच्या कष्टाने घेतलंय, कळलं का नाही. आणि त्यासाठी संजय काळे चाललाय. कायमचं नाही चाललं, पळून जाणारच नाही. काय 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 बोलाव. आणि पैसे लावले संजय काळेच्या अकाउंटला आहे का पैसे, ते बघा त्या कोठारीच्या अकाउंटला झाले का नाही जावा. वाईट आहे. इथं ब्लॅकचं चालतं का काय संस्थेत. एक तरी 28 कोटी 44 लाख राजेंद्र कोठारी, आनंद कोठारी यांच्या खात्यावर जमा आहेत. पळून चाला. अरे बाप रे, म्हटलं काय चाललंय बा. माझ्याकडे कोण म्हटले बाई कामाला आहे, त्याची पगार. अरे बाबा सभापती आहे मी, माझ्याकडे शिपाई पण आहेत. त्या काय समजा दोन मांडायला बाय येतात, शिपाई माझ्याकडे चहा देतात. तुम्ही माहिती त्यावेळी तर शिवाजीराव बुट्टे होते, ते टेलिफोनचं बिल पण देता येतात ना. तिथं म्हणले यांच्याकडे ते पगार कशाला. अरे संजय काळे आहे, माझ्या वडिलांनी निदान, मी वकिली आहे, नुसतं सल्ला दिला तर मला पैसे त्याच्यापेक्षा जास्त मिळतात. काय हे असं कळलं मला. ती कुठं प्रश्न विचारले त्यांनी. एक जण म्हणलं केम्ब्रिज रिटर्न ते मार्केट कमिटीचं नुकसान करायला लागले. अरे काय नुकसान केलं. 50 कोटी रुपयाची जागा आहे, ती मी घेतली. तुषार शेट आहेत उतूरला चौकात, ग्रामपंचायत समोरची जागा मी आदरणीय अजितदादा पवार साहेब, वल्लभ शेठ बेनके आमदार होते मला वाटतं त्या काळात, त्यांच्या मदतीने मी अक्वायर केली, अवॉर्ड केलं मुस्लिम समाजाची माझ्या. ती किती कोटीची आहे. ही 50 कोटी रुपयाची जागा आहे. ही जागा आता घ्यायला जाण, मला दाखवा, तुम्ही बघा किती रुपयाची आहे आणि का करतोय. 1 वर्षाच्या आत ते पैसे वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. तुषार शेट पण होते 1 वर्षाच्या आत. आणि सहकार मंत्री शिवाजीराव काळे यांनी, आज मावजी शेट होते, हे होते पांडू शेट होते, आळेफाटा, बेला, ओतूर, नाळगाव, जुन्नरला जागा घेतल्या, म्हणून आज आपली मार्केट कमिटी 1 नंबरला आहे. जागा नसेल मार्केट कमिटीचा विकास. आता असं झाले, निधी आहे, शेतकरी येतात, व्यापारी येतात देशभरातून, महाराष्ट्रातून, पण जागा नाही. आणि म्हणून जागेची निकड त्याचं सगळं आहे. तुमची 12 लाखाची घेतली नाही, खाड्या घेतली नाही, यांचं दुःख होतं. म्हणले आता काय बोललो, अजून कोण म्हणले केम्ब्रिज काय बोलला काय माहिती. ते आता चिंटू का काय नाव त्याचं, ते काय आता हे बोलतील काय, ते म्हणले काय तुम्ही किती पतसंस्थेचं काय केलं, किती लाखांनी केली, मला काय जायचं नाही, काय बोलावं. केम्ब्रिजचं काय समज. अरे केम्ब्रिज माहिती आहे का तुला, जरा बघा, काय जरूर नाही मला. केम्ब्रिज काय केलं, फसवायला तोटा केलाय. तुम्ही काय केलं पाहिजे होते त्याचं, मला काय त्याच्यात जायचं चांगलं सांगायला आपला वेळ नाही. इकडं आणि तुम्हाला जे मागाशी म्हटलं जागा, येडगावचं त्यांनी एक सांगितलं जागा आहे. आता जागा आपण स्पेसिफिक काय सांगितली, अष्टविनायक रोड याला लागून, पुन्हा नाशिक हायवे लागून इथं. आता तुम्ही तालुक्यातली मंडळी आहात, येडगावला सुद्धा आहे ना गायरान जागा. पण आपल्या टोमॅटो मार्केटसाठी, आपल्या कोल्ड स्टोरेजसाठी, आपल्या प्रोसेसिंग युनिटसाठी, आपल्या कांदा मार्केटसाठी योग्य नाही. तिथं कुकडी व्हॅलीजवळ, अहो तिथं असली तरी योग्य आहे का ती. आम्ही स्पष्टपणे याच्यात नमूद केले. परत सगळ्यात आश्चर्याची गोष्ट सांगतो की त्यांनी आता काहीतरी माझ्या सहकारी मित्रांनी त्यांना दिलं जागा, तक्रार तर म्हटलं होतं त्यांना दिलं की आम्हाला जागा द्या म्हणून. मग ते म्हणले आम्ही विचार करू. मला अजय नेरकर जे विद्यमान उपसरपंच आहेत येडगावचे त्यांना विचारा. त्यांनी सांगितलं साहेब आम्ही अजिबात जागा द्यायला तयार नाही म्हणून. आणि मी अतुल शेटच्या कानावर घातलं, ते म्हणाले की किती गुंठे एकर मला माहीत नाही, त्यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी जागा, क्रीडा संकुलासाठी जागा त्यांनी अजयला सांगितलं की आम्ही द्यायला तयार, येडगावला जागा आहे. अजितदादा पवार महाराष्ट्र उपमुख्यमंत्री त्यांनी 15 कोटी रुपये तरी टाकले, निधी मंजूर केलाय, पण ते लोक जागा द्यायला तयार, हिवऱ्याची लोक सुद्धा जागा द्यायला तयार नाही. आता आंबे हातवीसला जागा जरी फुकट मिळाली आणि इथं घ्यायला तयार नाही, मी तिथं मार्केट न्यायचं, तिथं जागा तयार नाही. त्याचं पत्र व्यवहार येईल, हिवऱ्याचा येईल, कुठे येईल, सगळा पत्रव्यवहार मी केलंय ना. मी डुंबरवाडीचा ठराव केला 10 एकरचा, ती सुद्धा अजून झाली नाही संपादित आपण याच्यासाठी. आज माझे लोक सगळी ही व्यापारी शेतकरी बाहेरचे हे घेऊन हे करतायत, माल टाकतायत. आणि संध्याकाळी काय केलं, आज संध्याकाळी कसलं मूल्यांकन, काय आता मूल्यांकन ते फाळणीबारा केलेलं नाही, फाळणीबारा नंतर होईल खरेदी कर. हो 7/12 नोंदून फाळणीबारा कधी होतो, अगोदर होतो का नंतर. काम सुरू केलं नाही 15-13 एकरमध्ये, हे का केलं नाही सगळं त्याचे प्रस्ताव आहेत, त्याच्यात मी शॉर्ट म्हणत नाही. चढ्या बाजारभावाने, आता तिथं बाजारभाव तुम्हाला म्हटलं,
आज मिटीस रेडी टेकनाचा दर 2,01,000. तुम्हाला ॲक्विशन करता येत नाही 4 पट 5 पट 6 पट 7 पट, पण कमीत कमी 4 पट म्हणल्यावर किती 8,04,000. शासकीय नुकसान भरपाईची किंमत त्या जमिनीला तिथल्या शेजारी किती मिळाली 7,11,022 साली. बरोबर. म्हणजे कसं झालं परत तुम्हाला सांगतो असं गृहीत धरा क्षणभर हा हे म्हणत नाही हे बाजूला ठेवा 7,11,000. ज्या निविदा आपण मागवल्या होत्या सकाळला त्या निविदेमध्ये समजा एकाने 30 लाख एकाने 40 लाख एकाने 20 लाख असं सांगितलं असतं आणि तो एखादा 10 लाखावर कायम झाला असता ती जरी केली असती तरी कायदेशीर ठरला असतं. एखादा कॉन्ट्रॅक्टर आला तो म्हटला बांधकामाचं तुमच्या सोसायटीचं टेंडर द्यायचे आणि ज्या निविदा मागवल्या त्याच्यानंतर तो आला नाही मी 10% बिलून 30% बिलून करायला तुमचं फायनल झालं चालतं का